अजून वेगळ्या गोष्टी लोकांना कळल्या पाहिजे लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल. बरोबर. तर सर काय अनुभव होते लोकांचे, म्हणजे काय झालं, कसे बदल झाले लोकांच्या आयुष्यात? खूप जबरदस्त लोकांचे रिपोर्ट्स आहेत. माइंड, बॉडी आणि सोल ह्या तिन्ही गोष्टी तुम्ही ज्यावेळी एकत्र येतील, त्यांची एनर्जी एकत्र होईल, त्यावेळी तुमचं काम 100% अजून लागू पडणार आहे. तुमच्या वाणीमध्ये साक्षात सरस्वती असते. ती फक्त तुम्ही चांगला उपयोग केला तर तुमच्यापाशी राहते, नाहीतर राहणार नाही. तुम्ही टेक्निक सांगू शकाल का, मनी टेक्निक्स, की ज्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये थोडा बदल होईल आणि जे लोक पैसा कमवू शकत नाही किंवा कर्जात डुबलेले आणि त्या लोकांना त्याचा बेनिफिट होईल? की पहिल्यांदा मी ती ब्लॉकेजवरती बोलतो. बरं. की हा पैसा न येण्यामागं काही ब्लॉकेज आहेत. त्यातलं एक महत्त्वाचं ब्लॉकेज असं आहे की तुमच्या घरामध्ये असणारी अडचण, ओके. म्हणजे क्लटर, अशा अनेक गोष्टी आपल्या घरामध्ये असतात की ज्या वर्षानुवर्षे तिथं पडलेल्या आहेत, पण आपण त्या वापरत नाही. सर तुम्हाला काय वाटतं की लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन, माइंड ट्रेनिंग, त्याच्यानंतर करिअर पाथ चूज करताना या सगळ्या गोष्टींचा लहान मुलांवर कसा उपयोग तुम्ही करू शकता? अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या गुरुकुल पद्धतीमध्ये म्हणा किंवा आपल्या पूर्वीच्या काळामध्ये पण वापरल्या जायच्या, त्या आम्ही आमच्याद्वारे, आमच्या काउन्सिलिंगद्वारे मुलांच्यावर पोहोचवते. उदाहरणार्थ श्लोक म्हणणं, प्रार्थना म्हणणं. ज्यांच्या घरामध्ये मुलं आहेत खास करून, त्यांनी रोज संध्याकाळी रामरक्षा लावावी. खरं सांगायचं म्हणजे की मुलांना सांभाळणं ही एक टेक्निक आहे, एक स्किल आहे. आणि स्टुडंट्सना, खास करून स्टुडंट्सना जे अभ्यास कसा करावा, कशा पद्धतीने एक्झाम पास करावेत, कशा पद्धतीने तो एक्झाम फोबिया असेल तो कशा पद्धतीने हँडल करावा, किंवा कशा पद्धतीनं जो फेलियर जरी झालं तरी ते पचवण्याची ताकद यावी, हे सगळ्या गोष्टी खरंच खूप इम्पॉर्टंट असतात. आणि ते पॅरेंट्स, काही पॅरेंट्स शिकवतात त्यांच्या मुलांना, पण काही पॅरेंट्सना स्वतःलाच माहिती नसतं, त्यामुळे त्या मुलांपर्यंत त्या पोचत नाहीत. हा रिपोर्ट काय सांगू शकतो एखाद्या व्यक्तीबद्दल? आपण अनेक आपल्याबद्दलच्या गोष्टी जाणून घेऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ या रिपोर्टमधून आपलं हे माहिती पडतं की आपली पर्सनॅलिटी काय आहे, आपण कोणत्या पर्सनॅलिटीमध्ये आहोत. हां, मग ती पर्सनॅलिटी आपल्याला कळाली तर म्हणजे काय आलं की मी स्वतःला जाणून घेतलं बरोबर. की माझ्यामध्ये कोणती स्ट्रेंथ आहे, कोणता विकनेस आहे, माझ्यामध्ये कोणती कमी आहे, बरोबर. किंवा कोणती गोष्ट मी अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो. जर मुलांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर अभ्यास कशा प्रकारे करू शकतात, त्यांची अभ्यासाची पद्धत कोणती आहे, तर ह्या प्रत्येक स्टेप्स आहेत. आणि माझ्यापर्यंत तुम्ही आलात म्हणजे काही चांगली गोष्ट 100% होणार आहे. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे राजेंद्र कुलकर्णी सर. सर नमस्ते. नमस्कार सर. मित्रांनो, सरांसोबत आपण एक पॉडकास्ट ऑलरेडी केला आहे आणि त्या पॉडकास्टमध्ये आपण पैसे कसे कमवायचे, लॉ ऑफ अट्रॅक्शनने तुम्ही तुमचं आयुष्य कसं बदलवू शकतात, या सगळ्या गोष्टींवर चर्चा केली. आज परत आपण या सगळ्या गोष्टींवर परत चर्चा करणार आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शनने तुमचं आयुष्य कसं बदलू शकतं, आयुष्यात पैसा कसा येऊ शकतो. त्यासोबतच तुमचे मुलं जर अभ्यास नसतील करत तर त्यांनी काय केलं पाहिजे, तुम्ही काय केलं पाहिजे, कोणत्या टेक्निक यूज केल्या पाहिजे, आणि त्या टेक्निक यूज केल्यानंतर तुमचे मुलं अभ्यास करायला लागतील, मोबाईल सोडतील, तुमच्याशी चांगलं बोलतील, उद्धटपणा सोडतील. त्यासोबतच त्यांच्या करिअरसाठी अशी कोणती गोष्ट आहे की त्यांचं करिअर कोणत्या फील्डमध्ये झालं पाहिजे, यासाठी एक रिपोर्ट असतो. तर तो रिपोर्टही सर आपल्याला एक्सप्लेन करणार आहे. तर सर तुमचं परत एक वेळा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. नमस्कार सर. पुन्हा मला इथं बोलवल्याबद्दल येस, खरंच मी तुमचे मनापासून आभार मानतो. तुमचं पण धन्यवाद सर. जेव्हा आपण कमेंट बघतो आपल्या व्हिडिओच्या खालच्या, तर सगळ्या पॉझिटिव्ह कमेंट्स आहे. पूर्ण जर आपण व्हिडिओ खूप छान कमेंट्स लोकांनी केलेले केलेला आहे. सर कसं होतं, एखादा व्हिडिओ आपण करतो आणि व्हिडिओ केल्यानंतर जेव्हा लोक तो व्हिडिओ बघतात आणि त्याच्यातून तुम्हाला कॉल येतात किंवा वॉट एव्हर जे काय गोष्टी होतात, तुमचं कन्सल्टेशन त्यांना होतं. तर मला काही कॉल आले सर, आणि त्या लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की किती त्यांना फायदा झाला त्याच्यातून. म्हणून आज आपण भेटलो ऍक्च्युली, की परत म्हणजे अजून वेगळ्या गोष्टी लोकांना कळल्या पाहिजे लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल. बरोबर. तर सर काय अनुभव होते लोकांचे, म्हणजे काय झालं, कसे बदल झाले लोकांच्या आयुष्यात, त्याबद्दल जर बोलायचं झालं तर? खूप जबरदस्त आपलं लोकांचे रिपोर्ट्स आहेत. म्हणजे काय उदाहरणं तुम्हाला मी सांगू शकतो की हल्लीच भरपूर डॉक्टर्स माझ्याकडे येऊन गेले. ओके. त्यातलं एक डॉक्टर, एक मॅडम आहेत पुण्याच्या, की ज्यांनी आपलं कन्सल्टेशन घेतलं. त्यांचा प्रश्न होता की त्यांचं लग्न होत नाही आहे किंवा ज्यांच्या लग्नामध्ये खूप अडचणी येत आहेत, स्थळं येत आहेत समोरून, परंतु स्थळांना पुढं रिस्पॉन्स मिळत नाही आहे काहीच.
म्हणजे एक स्थळ त्यांना येऊन गेलो होतं 4 महिन्यापूर्वी, आणि हे फोन करताय पण त्यांना फोन समोरून काही फोन येत नाही आहे. ते समोरचे जे लोक आहेत ते काही त्यांना ॲन्सर देत नाहीत. ओके. पण हे सगळं का चालू असतं, त्यांच्यामध्ये काही ब्लॉकेज आहेत, काहीतरी निगेटिव्हिटी घरामध्ये पसरलेली असते. म्हणजे त्यांच्या घरामध्ये एवढी निगेटिव्हिटी पसरली होती की त्यांच्या घरामध्ये गार्डन आहे आणि त्या गार्डनमध्ये त्यांनी फुलाची झाडं लावलेली आहेत, परंतु झाडांना फुलं येत नाही, कळे येतात पण फुलं येत नाही. किंवा फुलं आलं तर ते फुल कोमसते लगेच, फुलं अशी मोठी जशी व्हायला पाहिजे तशी होत नाहीत. असं त्यांचा प्रॉब्लेम. त्यांच्यामध्ये खूप नकारात्मकता भरलेली होती त्या घरामध्ये वगैरे असे. मग आपल्याला आल्यानंतर आपण काय करतो, पहिल्यांदा त्यांना ब्लेसिंग देतो, कोणीही व्यक्ती असेल तर. म्हणजे मागच्या वेळेला मला बऱ्याच लोकांनी व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांना काही अनुभव आले असं मला सांगितलं, की समजा व्हिडिओ बघितला आणि आमच्यातली काहीतरी चांगल्या गोष्टी झाल्या, नकारात्मकता गेली, हा लोकांचा अनुभव होता. तसं मी पुन्हा एकदा सांगतो की मला परमिशन काहीतरी दिलेली आहे देणगी, आणि ती वापरतो तुमच्याकरताच. बघा मी काही देव नाही आहे, परंतु मला काहीतरी ते नॉलेज आहे, मी काही साधना करतो रोज, आणि पहिलं माझं काम असतं की लोकांना ब्लेसिंग करणं, लोकांना आशीर्वाद देणं. मग त्या परिणाम काय होतं की लोकांच्यामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी व्हायला लागतात. त्याचं उदाहरण मला द्यायचं आहे सर, की जेव्हापासून आपण भेटलो, तुमचा रोज सकाळी एक मेसेज येतो होय. आणि त्याच्यामध्ये गुड मॉर्निंग विथ ब्लेसिंग्स एक मेसेज दिलेला असतो आणि तो वाचल्यानंतर एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते. म्हणजे हे मी मेसेजचा स्क्रीनशॉटही टाकू शकतो तुम्हाला. ही खरंच एक वेगळी पॉझिटिव्हिटी निर्माण होते त्यामागे. बरोबर. तर काय सर ते ऍक्च्युली ब्लेसिंग म्हणजे आउट ऑफ द बॉक्स नाही जात आपण, बट मला त्याबद्दल सांगा खरंच. म्हणजे अगदी लहानपणापासून काय झालेलं आहे की काहीतरी परमिशन मला काहीतरी वेगळं दिलेलं आहे असं वाटतं मला. कारण आपण सहज बोलतो काही ती गोष्टी की तुझं भलं, आणि बोलताना मी प्रत्येक सांगतो की तुम्ही चांगलं बोला. हां. तुमच्या वाणीमध्ये साक्षात सरस्वती असते, ती फक्त तुम्ही चांगला उपयोग केला तर तुमच्यापाशी राहते, नाहीतर राहणार नाही. मग मी काय करतो की त्या प्रत्येक गोष्टी चांगला उपयोग करायचा प्रयत्न करतो, ओके. आणि माझं काम तो परमेश्वर किंवा ती सरस्वती देवी करते. म्हणजे मी जेव्हा एखादं बोलतो की तुझं काम होईल, तर ते 100% होतं असं लोक म्हणतात. तर मला माहिती पडत नाही, मग लोकांचे अनुभव असे असतात की नाही सर तुम्ही बोलला आणि माझं काम झालं. तर असे खूप अनुभव आहेत, आणि मी रोज लोकांना माझ्या मेसेजद्वारे, म्हणजे आमची कम्युनिटी पण आहे व्हॉट्सअपवरती, की ज्यात आम्ही लोकांना रोज ब्लेसिंग देतो, रोज आमचा एक मॉर्निंग मंत्र देतो, रोज संध्याकाळी प्रार्थना आम्ही त्यात शेअर करतो की जे मी लिहितो रोज. कारण ऑलरेडी माझी 2 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. बरोबर, मागच्या वेळी बोललो तसं, बरोबर. की मेक युअर लाईफ मोर ब्युटिफुल आणि मराठीमध्ये तुमचे जीवन अधिक सुंदर बनवा, अशी 2 पुस्तकं ऑलरेडी प्रकाशित झालेली आहेत. आता नजीकच्या काळामध्ये अजून 5 किंवा 6 पुस्तकं येण्याची हो, शक्यता ऑलरेडी लिहून झालेली आहेत. बरोबर. तर तो देखील आपला लोकांच्या करता एक चांगला प्रयत्न असतो. आणि तसंच ह्या आता जे डॉक्टर्स वगैरे येत आहेत किंवा अनेक मोठी मोठी लोक येत आहेत, बरोबर. अगदी सर्वसामान्य लोक देखील येत आहेत, तर तो अनुभव पुन्हा कंटिन्यू करतो मी. मग सांगितलं येस सर. की त्या मॅडम जे आल्यानंतर मग त्यांच्याकडे बघितल्यानंतर थोडंसं काही मला जाणवतं की काही ते त्यांना कोणतं ब्लॉकेज आहे, काय आहे, आणि त्यांना ब्लेसिंग दिले, त्यांना काही गोष्टी शिकवल्या, काही मेडिटेशन आम्ही करून घेतले जागेवर तिथं, आणि त्यांच्या घरामध्ये पण ती एनर्जी आम्ही टाकली तिथं बसूनच. आणि ते झालं त्या घरी गेल्या, दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या त्यांचा एक मेसेज आला की सर तुम्ही साक्षात म्हणजे तुम्ही देव आहात की काय. म्हटलं काय झालं, की मला पण एक क्युरिओसिटी असते की नक्की काय झालं. बरोबर, बरोबर. तर त्यांनी मला फोटो पाठवले की त्यांच्या घरामध्ये आत्तापर्यंत कधी एवढी फुलं येत नव्हती, त्यांची पूर्ण बाग फुलांनी भरून गेलेली आहे. म्हणजे एवढे त्यांचे फोटो आले होते त्यांचे की ते फुलं आले, म्हणजे त्यांना एक कळालं की आपल्या घरातली पॉझिटिव्हिटी वाढलेली आहे, नकारात्मकता निघून गेलेली आहे. एवढंच नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे विदिन 24 आवर्स सकाळी 8 वाजता त्यांना एक त्या समोरच्या जे काही पहिल्यांदा लोक येण्यावरती बघायला वगैरे ते 3-4 महिने येत नव्हते, ह्याला रिस्पॉन्स देत नव्हते, त्या समोरच्या व्यक्तीनेच त्यांना फोन केला की सर मला आज बघायला यायचं. हो. म्हणजे त्याशी त्यांचा कांदेपोळीचा प्रोग्राम देखील झाला. हा रिझल्ट फक्त 24 आवर्सच्या आतमध्ये आहे. तर हे फक्त आहे ना, हे परमेश्वर कृपा आहे. त्याला करता करता मी म्हणणं चुकीचं आहे, परंतु माझ्याकडे खूप ब्लेसिंग जातात. असं अजून एक उदाहरण तुम्हाला देतो की आत्ताच हल्लीच येऊन गेले की मॅडम मुंबईतलेच आहेत, विरारचे आहेत. त्यांचा मुलगा थोडासा ॲबनॉर्मल आहे. त्यांचं म्हणणं असं आलं की माझ्या मुलाला हाताला धरल्याशिवाय तो लिहू शकत नाही, तो लिहित नाही. ओके. त्याला हातानं मला भरवल्याशिवाय तो खात नाही. तो बाकी मुलांच्यात जात नाही खेळायला. 6 वर्षाचा आहे, बाकी चांगला आहे तो, परंतु तो काहीतरी ॲबनॉर्मल आहे. माझी इच्छा आहे सर म्हणले की की माझा मुलगा नॉर्मल राहावा. ओके. आता म्हणलं मला माहिती नाही तो कशा पद्धतीने परमेश्वर तुमच्या कृपा करेल, पण माझ्यापर्यंत तुम्ही इथपर्यंत पोहोचलेला आहात, याचा अर्थ 100% तुमचं काम होणार आहे. ते कसं होईल मला माहिती नाही. आणि प्रत्येकाला मी सांगतो की माझ्यापर्यंत पोहोचायलाच तुम्हाला एवढे वर्ष लागलेले आहेत,
बरोबर बरोबर. कारण आता ह्या काही व्हिडिओच्या माध्यमातून, तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून हे इथपर्यंत आपण आलेलो आहोत. तर बरीचशी लोक काय करतात, नुसतं बघतात व्हिडिओ, असे जाणारे खूप लोक आहेत. त्यानंतर लाईक करणारे काही लोक आहेत. त्यानंतर मला आमच्या ऑफिसला फोन करणारे लोक आहेत आणि प्रत्यक्षी भेटणारे लोक आहेत. बरोबर. तर ह्या प्रत्येक स्टेप्स आहेत आणि माझ्यापर्यंत तुम्ही आलात म्हणजे काही चांगली गोष्टी 100% होणार आहे. बरोबर आहे. मग आता हे सांगितलं, माझं काम झालं की त्यांचं मेडिटेशन झालं, त्यांना काही ब्लेसिंग दिले, त्यांना काही गोष्टी शिकवल्या आणि ते घरी गेले. आता घरी गेल्यानंतर त्यांचा दुसऱ्या दिवशी त्यांचा मला मेसेज आला की सर, आमच्या घरात खूप चांगला रिझल्ट मिळाला आहे. म्हटलं काय झालं? तर मला पण अजून एक क्युरिओसिटी की आता बरोबर आहे. मुलाविषयी काय होणार आहे. बरोबर. ते म्हणले आमचा मुलगा कधीच स्वतः अभ्यास करत नाही, तो माझ्यासमोर त्यानं अर्धा तास अभ्यास केला हाताला न धरता. ही एखादा ॲबनॉर्मल मुलगा नॉर्मल मुलासारखा वागतो, ही माझ्याकरता देखील एक मोठी म्हणजे गोष्ट होती. पण हे सगळं करणारा पण तो परमेश्वर आहे. परमेश्वर आहे. तुमच्याकडून तुम्ही- करून घेतोय सर. तुम्ही माझ्याकडे येता श्रद्धेनं, भावनेनं, काही चांगल्या भावनेनं येता आणि मी तुम्हाला माझ्या हृदयापासून अगदी तुम्हाला शुभेच्छा देत असतो, त्याला ब्लेसिंग देत असतो आणि ते काम होत असतं. तर अशी खूप उदाहरणं आत्ता मी बघतो. ह्या रोज माझे म्हणतात ना मिरॅकल्स होतात. बरोबर. रोजच्या लोकांच्या बाबतीत मिरॅकल्स होतात. अशा अनेक लोक आहेत की ज्यांना लांबून येता येत नाहीये. म्हणजे खूप लांब लांब लोक फोन लोकांचे कर्नाटकमधून आले, अगदी महाराष्ट्राचे अगदी वेशीवरून आले आणि सर म्हणतात आम्हाला तिकडे यायचं आहे पण आम्हाला तिकडे येता येत नाही, खूप लांब आहे आणि मग काय करायचं. मग त्यांना काय काळजी करू नका. त्यांना समजा माझा फोन झालाच समजा चुकून किंवा टीमने घेतला किंवा माझ्याकडे फोन आला तर मी त्यांना ब्लेसिंग देतो, काही काळजी करू. आमच्या टीमला पण सांगून ठेवलं आहे की तुम्ही त्यांना ऐकून घ्या, त्यांना येणं शक्य असेल तर त्यांना अपॉइंटमेंट द्या, येणं शक्य नसेल तर त्यांना सांगायचं फक्त की काय काळजी करून तुमचं काम होईल. सरांशी समजा बोलायला मिळालं तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. समजा माझं बोलणं झाल्यानंतर मी त्यांना ब्लेसिंग देतो. कुणाचं आजारपण आहे काय बघा, मला माहिती नाही ते कसं बरं होतील काय, कारण मी काय देव नाही आहे आणि असं चमत्कार मी बाबा नाही आहे की असं माझ्याकडे लाईन लागा, असं नाही आहे. तर हे सगळं शास्त्र आहे. माझ्या वतीने मी त्यांना ब्लेसिंग देतोय. पण मी त्यांना रिक्वेस्ट करेन की तुम्ही एकदा तरी मला भेटा, समोर या, तुमच्यातली निगेटिव्हिटी मला समजेल, त्याला काहीतरी तुम्हाला काम करायला लागेल. बघा मागच्या वेळी मी सांगितलं की माइंड, बॉडी आणि सोल ह्या तिन्ही गोष्टी तुम्ही ज्यावेळी एकत्र येतील, त्यांची एनर्जी एकत्र येईल, त्यावेळी तुमचं काम 100% अजून लागू पडणार आहे. मग त्यामुळं त्या लोकांनी यावं, ज्यांना शक्य आहे त्यांनी यावं पुढं, असं माझी सर याच्यात तुम्ही एक एक्झाम्पल ऑफ द कॅमेरा आपण बोलत असताना दिलं होतं, मनी रिलेटेड पण होतं की तुमच्याकडे आलेल्यांना म्हणजे कॉल केलेल्यांना पैशाचाही बेनिफिट झाला, तर ते काय एक्झाम्पल? असे एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं म्हटलं तर असं उदाहरण आहे की एका व्यक्तीनं आमच्याकडे आले की पैसे एकाला दिलेले आहेत, पण खूप वर्ष झाली ते पैसे त्यांचे परत मिळत नाहीत. ओके. पण त्यानंतर अजून काही गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये असं झालं की त्यांचे चढ उतार आले, घरामध्ये प्रॉब्लेम चालू झाले. बघा काय होतं की ज्यावेळी एकाला पैसे आपण देतो एखाद्या व्यक्तीला आणि ते पैसे व्यक्ती परत देत नाही, त्यावेळी म्हणजे ऑटोमॅटिकच आपल्या मनातून त्या व्यक्तीबद्दलचा राग, द्वेष किंवा निगेटिव्हिटी निर्माण होते. बरोबर. तर हे होणं साहजिक आहे. पण हे जरी असलं तरी मी सांगतो की तुम्ही हे करणं थांबवा, कारण तुम्ही प्रत्येक वेळेला तुमच्यामध्ये एक बाहेर ऊर्जा टाकताय आणि ती ऊर्जा जर नकारात्मक असेल तर तुम्ही पुन्हा नकारात्मक परिस्थिती ओढावून घेताय. बरं. म्हणजे एखाद्या चांगल्या तुम्ही पैसे भरले होते कुठल्या कंपनीमध्ये, ती कंपनी बंद पडली, त्या कंपनीत तुम्ही नावं ठेवली, सगळं झालं, पुन्हा काही वर्षांत तो पॅटर्न परत पुन्हा चालू होईल आणि तुम्हाला परत तुम्ही कुठे पैसे भराल आणि ते पैसे बुडतील. किंवा तुमचं चांगली नोकरी जाऊ शकते, काहीतरी अडचण होत आहेत, घरामध्ये काही प्रॉब्लेम होत आहेत. हे कशामुळे होते? हे नकारात्मक विचार केल्यामुळे होते. तर त्यामध्ये त्या व्यक्तीला मी काही ट्रेनिंग दिले, काही मेडिटेशन दिले आणि सांगण्याची गोष्ट म्हणजे एवढी चांगली आली. बघा जो माणूस एकदम म्हणतात ना की एकदम सरेंडर होऊन येतोय, ते जे उदाहरणं फास्ट काम करतात. ओके. म्हणजे त्या व्यक्तीला दुसऱ्या दिवशी सकाळीच त्या माणसानं फोन केला, किती वाजता? 5:30 वाजता. ओके. की सर मला तुमचा अकाउंट नंबर पाठवून द्या. आता ह्याला माहिती नाही की नक्की काय चाललंय माझ्या जीवनात. ते 6 वर्षापूर्वी याला मी पैसे दिले होते, पैसे पण थोडे नव्हते, 10 लाख रुपये दिले होते आणि हा माणूस मला 5:30 वाजता पैसे मागतोय, म्हणजे काय नक्की आहे. मला त्याने फोन केला, तर माझं नुकतंच मेडिटेशन वगैरे संपलं होतं आणि फोन केला, सर असं झालं, काय करू? तर मला समजलं की त्या माणसाला एनर्जी पोहोचलेली आहे. बरोबर आहे. मग काय करायचं आता? त्याला अकाउंट नंबर पाठवून द्या. अकाउंट पाठवून दिल्यानंतर बरोबर काय त्याने 50,000 पाठवून दिले आणि प्रत्येक महिन्यात त्याने पैसे देत त्यांचे ते पैसे पूर्ण द्यायला मिळाले. ओके. असे एक उदाहरण नाही, मल्टिपल असे अनेक उदाहरणं की ज्यांचे पैशाची कामं झाले. म्हणजे अगोदर आपण त्या माणसांना पैसे मागत असतो, हे लोक ब्लॉक करतात की हा पैसे मागतो म्हणून,
पण एक वेळ अशी येते जशी तुमच्यातनं पॉझिटिव्ह ऊर्जा बाहेर पडते तसं त्यांच्याकडून स्वतःहून फोन येतो हो. आणि तुमचे पैसे येतात. असं अजून एक उदाहरण तुम्हाला देईन पैशा बाबतीचं, येस सर. की 2 पार्टनर आहेत, त्यांचा चांगला व्यवसाय चालू आहे. पण काय झालं की एका पार्टनरनं त्याच्या नावावरती लोन काढलं, दुसऱ्याला पैसे दिले, मग त्याने गाडी घेतली, घर घेतलं, असे काही थोडेफार पैसे त्याने 7-8 लाख रुपये दिले. आता जोपर्यंत पार्टनरशिपचा चांगला व्यवसाय चांगला आहे, चाललेला आहे, तोपर्यंत त्यात काहीही वितोष नव्हतं. तो प्रत्येक महिन्याला EMI भरत होता. पण एक वेळ अशी काही झाली की त्यांच्यामध्ये वाद झाला आणि त्यांची ती पार्टनरशिप ब्रेक झाली. आता यांचा प्रश्न निर्माण झाला की हा EMIचे हप्ते देणार, तो माझा तुझा काही संबंध नाही. मग ते बाहेर आले दोघं नवरा बायको, म्हणले सर खूप प्रॉब्लेम चाललाय, तर आता काय इच्छा आहे मग? तर म्हणले माझं त्या पार्टनरनं माझं EMI भरावा. बघा, मी नेहमी सांगतो की तुमची इच्छा एवढी स्ट्रॉंग ठेवा आणि एवढी मोठी ठेवा ना की तिथं अशक्य काहीच नाहीये. मी स्वामींचं वाक्य ना, अशक्य ते शक्य करतील स्वामी. अहो म्हणलं माझी इच्छा काय राहणार, तो EMI द्यायला पाहिजे तेवढीच इच्छा राहणार. म्हणलं ती EMI काय भरायला लागतोय? तर म्हणले त्याने पैसे घेतलेत. मग ते पैसे देतील अशी इच्छा करा ना. असं म्हणले तू पैसे काय, माझा फोन घेत नाही, तू पैसे कसे देणार? म्हणलं हे तुमचं लॉजिक बंद करा. ह्या ठिकाणी आलाय तर तुम्हाला काहीतरी मार्ग चांगला मिळेल, पण इच्छा देताना मोठी इच्छा की त्याला पैसे पूर्ण द्यावेत, जेणेकरून तुमचा परत संबंध येणार नाही. बरोबर. म्हणजे ठीक आहे, तुम्ही सर म्हणता तुम्ही, तर आम्ही तसं इच्छा व्यक्त करतो आणि तुम्हाला आम्ही पूर्ण सरेंडर झालेलं आहे, तुम्ही सांगणार ते आम्ही फॉलो करतो. मग दिवशी झालं आणि आमचं सगळं ते आमचं सेशन संपलं, मेडिटेशन झालं. मेडिटेशन झाल्याबरोबर स्वतःहून त्यांचा समोर फोन आला. अरे बापरे. समोर फोन. आणि फोन आल्यानंतर मला कळालं की आता त्यांचं करेक्शन झालेलं आहे वरून. आता ओके. फोन आल्यानंतर फोन काही चांगला झाला नाही, त्याला फोन म्हणून तो शिवाय करायला लागला वगैरे सगळं झालं. समोरची व्यक्ती जो आता फोन पण घेत नव्हता. मग आता ही व्यक्ती शांत एकदम, तर म्हणलं काही काळजी करू नको, शांत बस. हां, त्यांच्या आईनं त्यांच्या काकीनं वगैरे ऐकल्या ह्या गोष्टी, त्या भांडतो तो. नंतर हेच आमचं सेशन झालं तर ते गेले त्यांच्याकडं की काय झालं, तर तो असा बसले तो मस्तपैकी आणि त्याला इकडून शिवाय घालत. हे माझे मित्र बाजूला बसलेले आहेत. काय झालं, तर हे म्हणले अहो तर ह्यानी पैसे घेतले आमचे. मग ह्यानी, तुम्ही मित्र म्हणतात तुम्ही घेतले का पैसे? हो घेतले ना. मग काय घेतलं? मग काय नाही, गाडी करता घेतले. हे मग ह्यांनी पैसे घेतले, म्हणजे गावी घर बांधलं, हे असं सगळं त्यांनी त्या मित्रासमोर कबूल केलं. बरोबर. पण त्यामुळे मित्र काय बोला, मित्र तू एवढा मोठा माणूस आणि त्यांना तू एवढं हे करतोयस, म्हणजे त्याला ते कसं तरी झालं. आणि त्याला काय म्हणला, तुमचं काय मला ऐकायचं नाही, तुम्हाला माझं तोंड बघायचं नाही, हे पैसे घेऊन जावा. त्यावेळी त्यांनी थोडे पैसे दिले आणि पुन्हा 8 दिवसांनी त्यांचे पूर्ण पैसे त्याने क्लिअर करून टाकले. मग काही होण्याकरता काही गोष्टी निगेटिव्ह होतील, पण ते चांगल्या करता असतील. चांगल्या करता. म्हणजे त्या लोकांचं काहीतरी वाद झाला, भांडण झालं, पण त्यानंतर त्यांनी पैसे पूर्ण मिळाले. जो माणूस EMI करता त्याला पैसे EMI देत नव्हता आणि हा माणूस EMI मागू असाही म्हणत होता, पण त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण 7-8 लाख रुपये जे होते ते पूर्ण पैसे दिले. अशी अनेक उदाहरणं मी बघतो. सर आता हा पार्ट आला मनी टेक्निक्सचा, बरोबर. तर काही अशा आपल्या प्रेक्षकांना काही तुम्ही टेक्निक सांगू शकाल का, मनी टेक्निक्स, की ज्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये थोडा बदल होईल आणि जे लोक पैसा कमवू शकत नाही किंवा कर्जात डुबलेले आणि त्या लोकांना त्याचा बेनिफिट होईल, असे एक स्मॉल 2-3 टेक्निक झाल्या? नक्की मी सांगेन की पहिल्यांदा मी ती ब्लॉकेजवरती बोलतो. बरं. की हा पैसा न येण्यामागं काही ब्लॉकेज आहेत. त्यातलं एक महत्त्वाचं ब्लॉकेज असं आहे की तुमच्या घरामध्ये असणारी अडचण, ओके. म्हणजे क्लटर. अशा अनेक गोष्टी आपल्या घरामध्ये असतात की ज्या वर्षानुवर्षे तिथं पडलेल्या आहेत, पण आपण त्या वापरत नाही. उदाहरणार्थ आपले जुने कपडे. म्हणजे आता बरीच लोकांच्या घरात मी बघतो की ते लोक सांगतात की ती लोक 10 वर्षापासून कपडे त्यांच्या घरात आहेत की तो ड्रेस त्याला बसणार नाही, ओके. पण तो ड्रेस अजून तसा ठेवलाय कपड्यामध्ये. का? त्या ड्रेसची अटॅचमेंट आहे. बरोबर आहे. ही माझ्या कोणीतरी घेतलेली आहे, मी घेतलेली आहे, त्याच्यावरती ती प्रेम, त्या म्हणतात अटॅचमेंट आहे आणि तो ड्रेस टाकून द्यायची त्यांची इच्छा नाही. मग ह्या ठिकाणी 2 पुन्हा भाग येतात. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला श्रीमंतपणा असेल तर तुमच्यामध्ये आतमध्ये श्रीमंती यायला पाहिजे. मनामध्ये श्रीमंती यायला, त्याला मी म्हणतो माइंडसेट. ओके. तुमचं माइंडसेट गरिबीचं नाही पाहिजे, तुमचं माइंडसेट पाहिजे रिचनेसचं पाहिजे, म्हणजे श्रीमंतीचं पाहिजे, ते इथून पाहिजे. मग त्याकरता पहिली गोष्ट काय होणार आहे की तुम्ही ह्या घरातला सगळा कचरा तुम्ही काढा. जी गोष्ट तुम्ही कधी वापरलेली नाही, 3-4 वर्षामध्ये त्याला हात लावलेला नाही, असे ड्रेस, अशा वस्तू ज्या भंगार आहेत, उदाहरणार्थ मोठी मोठी घड्याळं जे बंद पडले, बरोबर, अनेक मोबाईल्स, जो उदाहरणार्थ नोकियाचा 3310 अजून काही लोकांच्या घरामध्ये आहे, जो त्याला माहिती आहे याला काही उपयोग नाहीये. बरोबर आहे.
अनेक चार्जर मोबाईल गेलेला असतो, मोबाईल खराब झालेला असतो, पण त्या मोबाईलचा चार्जर जो आता लागत नाही, उपयोग नाही, तरी देखील त्यांनी तो ठेवलेला आहे. अशा अनेक वस्तूमध्ये नकारात्मक साठते, निगेटिव्हिटी साठून राहते आणि त्यामुळं त्या घरामध्ये एक ऊर्जा राहायला पाहिजे पॉझिटिव्ह, ती ऊर्जा राहत नाही आणि तो पैशाचा ब्लॉकेज आहे. त्यामुळे प्रत्येकाने जे बघतायत हे पॉडकास्ट, त्या प्रत्येकाला मी विनंती करेन की तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल, तुम्हाला जर तुमच्याकडे पैसा आकर्षित करायचा असेल, त्या पैसा फ्लो चांगला पाहिजे असेल, तर तुमच्या घरातलं क्लटर काढून टाका, म्हणजे डिक्लटर करा. तुमच्या घरातली अडचण काढून टाका, तुम्ही सॉर्टिंग करा. उदाहरणार्थ एक कपाट आवरायला घ्या, कोणत्या गोष्टी तुमच्या वापरण्यासारख्या आहेत, योग्य आहेत त्या ठेवा, बाकीचे काढा. असं करत सगळं घर तुमचं आवरून घ्या. आपण बघा दिवाळीला काय म्हणतो की आपण घर साफ करायचं आहे, लक्ष्मी येईल. लक्ष्मी येईल, बरोबर ना. पण लक्ष्मी फक्त दिवाळीला येते का? नाही, लक्ष्मी तुम्ही ज्यावेळेला घर स्वच्छ करणार तेव्हा लक्ष्मी येणार आहे. बरोबर आहे. मी म्हणतो की 2-3 महिन्यांना असं एक ड्राईव्ह घ्यायला हरकत नाही काय, की तुमच्या काही नको असलेल्या वस्तू बाजूला काढा, पण त्या वस्तू देताना पण आहे ना देऊन टाका लगेच. काही लोकांना काय त्यामध्ये पण आहे राहतं, सर की गरीब लोकांना दिले तर चालतील का? गरीब लोकांना द्या, दान करा. दान म्हणजे दानच आहे. दान करा. हा. त्यातनं जास्ती आशा करू नका की ह्यातनं काही पैसे मिळतील, नका करू. नाही ना. कारण तो पुन्हा गरिबीचा भाग आहे ना, बरोबर आहे. की म्हणजे भंगार आहे ते पण मी देताना ते रद्दी विकताना नाही 10 रुपये नाही 11 रुपये घे ना. बघा तुम्ही बार्गेनिंग करायला नको असं म्हणत नाही, पण त्यातून पैसा छोटा येणार आहे ना. हा म्हणजे भंगार आहे ते, असं पण तुम्ही घरात पडू घरात असे तुम्ही बघा माझ्याकडे अशी काही लोक आहेत की खूप श्रीमंत आहेत, हा. काही त्यांच्या घरी जाणं माझं येणं राहतं काही वेळा, तर त्यांच्या काही सवयी आहेत. काही लोक अशी आहेत मी बघितली की जी म्हणतात की आमच्या घरात उदाहरणार्थ सोफा बदलायचा, बघा त्यांना सोफा बदलायचा आहे, सोफा चांगलाच आहे पण त्यांना नवीन सोफा आणायचा आहे. ते आता काय होतं की नॉर्मल जो सामान्य माणूस काय म्हणतो, ह्या सोफ्याला मी ओएल शिवाय टाकून देईन, ते काही पैसे येतील. बरोबर. मग ते करणं काही वाईट नाही, पण त्याला पण काहीतरी लिमिट आहे ना. थोडक्यात आवरून घ्यायचं पाहिजे, पण नाही. ही श्रीमंत लोक काय करतात, ती त्या भंगाराला फोन करतात, तू काम कर हे घेऊन जा. ते घेऊन जाण्याकरता त्याला 500 रुपये देतात, 1000 रुपये देतील, त्यांच्या काय ती त्याला वाटेल ती देतील. बरोबर. का? ते विचार करतात की हा माझा सोपा घेऊन नाही निघाला, माझ्यातली निगेटिव्ह घेऊन निघालेला, तो माझ्यातलं दरिद्रपणा घेऊन निघालेला आहे, मी त्याला काय केलं पाहिजे, त्याला पैसे दिले पाहिजेत ना. अशी लोक मी बघितलेली आहेत. तर ही लोक उघे श्रीमंत नाही होत, त्यांच्या मनामध्ये श्रीमंती आहे. बरोबर आहे. त्यामुळं हा देण्याचा भाव पहिल्यांदा मी प्रत्येकाला सांगतो की तुम्ही असं काही फुकट द्या असं म्हणत नाही मी, परंतु त्याला प्रत्येक वेळी म्हणजे वेळच्या वेळी विल्हेवाट लावा त्याची. बरोबर आहे सर. इंटरेस्टिंग. म्हणजे हा पहिल्यांदा भाग आला. दुसरी गोष्ट काय होते की तुम्हाला द्यायला पाहिजे, जर तुम्हाला घ्यायचं आहे ना काहीतरी, तो परमेश्वर तुम्हाला द्यायला बसलेला आहे, पण तुम्ही नुसते असे हात करून बसले ना, ते हातामध्ये काही कमी राहील, म्हणजे काही जास्ती काही मिळणार नाही. पण तुम्ही एक हात असा ठेवा ना, म्हणजे काय होईल, तुम्ही लोकांना द्या. ह्या देण्यामध्ये तुमचं येणार आहे. बरोबर आहे. आतापर्यंत ज्या ज्या लोकांना पुरस्कार मिळाले, ज्या ज्या लोकांचा आपण काहीतरी नाव घेतो मोठ्या माणसं म्हणून, त्या लोकांनी लोकांना समाजाला दिलं आणि दिल्यामुळे त्यांचं नाव घेतो आपण. बरोबर आहे. त्यामुळे ही देण्याची भावना, मग त्यामध्ये समजा काय पैसा द्यायचा पाहिजे ना, तर दान करायचे का, दान केलं पाहिजे. दान केलं पाहिजे. आता बघा लोक म्हणतील की किती दान करायला पाहिजे, तर नॉर्मली एखादा व्यक्ती आहे ज्याच्याकडे पैसाच नाही सर, हा किंवा म्हणजे आता एखादा व्यक्ती कर्जात डुबलेला आहे, तो कसं आणि पण त्याला सॅलरी येते, मग त्याने तो म्हणे यार मी कशाला दान करू, ऑलरेडी मला कर्ज फेडायचंय. बरं, मग खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. कारण आपण म्हणतो माझंच पोट भरत नाही तर मी काय देणार? लोकांचं काय. हा. पण काय करायचं की मग आम्ही सांगतो की लोकांना एक 10% अमाऊंट ती अशी काढली पाहिजे की जे लोकांना चॅरिटी करता वापरली गेली पाहिजे. 10% का हा, आपल्या 10% इन्कमच्या 10%. बरं. पण मी म्हणतो 10% पण नका करू ना, 5% करा, 2% करा, अगदी ना ते 1% करू शकता ना. तुम्ही लोकांना सद्भावनेने द्या, की हे लोकांच्या भल्या करता. देताना पण काय बोलायचं आहे की हे जे मी देतोय हे लोकांच्या भल्या करता देतोय, त्याचं भलं होऊ दे. बरोबर. हे ब्लेसिंग द्या त्याला. ह्या भावनेने दिलेली कोणतीही गोष्ट तुम्हाला फलद्रूप होते, म्हणजे तुमच्याकडे पैसा येऊ शकतो. आता अजून दुसरी गोष्ट अशी आहे की फक्त पैसा द्यायचा आहे का, तर नाही. जसं मागाशी आपण सांगितलं की काही तुमच्या घरामध्ये काही भांडी असतील, म्हणजे असे अनेक लोक आहेत. म्हणजे मी अजून एक उदाहरण सांगतो मला मध्येच आता, की एक व्यक्ती मॅडम आली होती की ती म्हणते आमचा LICचा व्यवसाय चालत नाही, एजंट होते, पण म्हणले चालत नाही. मग म्हणलं काय आहे याचे ब्लॉकेज असेल, म्हणजे मी त्यांना विचारलं घरामध्ये घर जर केवढं आहे, तो म्हणले 1 BHK घर आहे. तर घरामध्ये असा माळा कुठं आहे का तुमच्याकडं? हो म्हणले आहे ना पाडणं.
माळा मोकळा आहे का? तर नाही भरलेला आहे. मग कशाला भरलेलं आहे? तर म्हणले भांडी आहेत म्हणले. बघा, भांडी आहेत, भांडी काय आपण टाकणार नाही ना. बरोबर. भांडी मिळाली कुठं? ते म्हणले माझे 2 मुलाचे लग्न आले म्हणले. तर दोन्ही लग्नामध्ये आहेर आले, काही लोकांनी आहेर दिले, म्हणजे रुखवतामध्ये काय मिळाले आणि काय आहेरामध्ये आले. बरोबर. आणि अजून आत्तापर्यंत हळदी कुंकवाला ह्याला त्याला अशी करून भांडी भरपूर साठली आहेत, ती भांडी भरतात. त्याला म्हणलं साहेब पैसा यायला पाहिजे का? ही भांडी म्हणलं काढून टाका म्हणलं. ओके. हां, त्यातलं काय करा, तुम्हाला जी लागणारी गोष्ट आहे ती तुम्ही ठेवा. तुम्हाला किती आवश्यक आहेत तेवढे सेट बनवा, तेवढे घरात ठेवा. अजून तुम्हाला वाटलं ना की एक्स्ट्रा काय आपण पाहुणे येण्याकरता ते पण ठेवा बाजूला. पण ते व्यतिरिक्त जे काही गोष्टी आहेत ना, हे पहिल्यांदा तुम्ही काय करा, काढून टाका. मग काढून टाका म्हणजे तुम्ही विका, दान करा, काही करा, पण ते मोकळं करा आणि त्या लक्ष्मीला येण्याकरता जागा द्या. ओके. सांगायची गोष्ट म्हणजे नंतर एक 3-4 महिन्याचा त्यांचा आम्ही फॉलोअप घेतला की तुमच्या घरात काय झालं नक्की आता. तर नाही तुम्ही म्हणल्यानंतर आम्ही लगेच ते आमचं सगळं ते घर आवडलं, त्याला डिक्लेटर केलं, म्हणजे नको तिथे काढलं आम्ही सगळं. आणि भांडी वगैरे आम्ही झोपडपट्टी म्हणजे वाटली म्हणले आम्ही. ओके. तर त्यानंतर म्हणली त्यांना काही पॉलिसी मिळत नव्हत्या बऱ्याच लोकांचे, ते अप्रोच करायचे पण ती पॉलिसी मिळत नव्हत्या. तर त्यांना त्या पुढच्या 2-3 महिन्यामध्ये चांगल्या पॉलिसी मिळाल्या, भरपूर अमाऊंटच्या. अरे वा. जे लाखामध्ये 1-2 लाखाची त्यांची अपेक्षा होती ना, त्याने 10-10 लाखाच्या त्यांना पॉलिसी मिळाल्या, खूप मोठ्या. ते म्हणजे सर म्हणले खूप काम केले यावं तुमच्या टेक्निकनं. तर हे मी सांगतो प्रत्येकाने हे करायला पाहिजे. हे नुसतं घरापुरतं मर्यादित नाही, तर हे तुमच्या ऑफिसमध्ये देखील बघा, तुमच्या फाईल्स असतात, हो. ते कसंही टाकलेलं आहे, गबाळ ठेवलेलं आहे, हां. ती कागद कुठे मिळत नाही, त्याला ऑर्गनाईज करा. ऑर्गनाइज ठेवायचं. ऑर्गनाईज करा. तुम्हाला कळेल की ह्या काही गोष्टी लागणार नाहीत. जुनी पुस्तकं शाळेची असतील, तुमची कॉलेजची पुस्तकं जी आता लागत नाहीत. बरोबर आहे. तुम्हाला एखाद्याने भेट दिली असेल तर ती टाकून द्या असं म्हणणार नाही मी, पण त्याला व्यवस्थित ठेवा. मग बरोबर. त्याला साफसफाई करून ठेवा. तुमचे काही मेडल्स असतील ती मेडल्स व्यवस्थित ठेवा. तर ह्याचं बघा, तुम्ही त्या गोष्टींच्याकडे बघितलं तर तुमचा एक ब्लॉकेज निघून जाईल. म्हणजे हे केल्यामुळं लोकांची तुमच्याकडून एक सेवा होते, लोकांना तुम्ही ब्लेसिंग देत आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. बघा, प्रत्येक वेळेला तुम्हाला काही द्यायला पाहिजे असं काही नाही, पण काय द्यायचं आहे आता. प्रत्येक वेळेला हे तुम्ही क्लटर काढलं, मग आता काय देणार तुम्ही? मग तुमच्यातली घरातली अडचण काढून टाकली, पैसे दोघांना तुम्हाला जे शक्य ते दिले, लोकांना दान केले, मग आता तुम्ही काय देऊ शकता लोकांना? तर आता एक परमेश्वरानं तुम्हाला एक भरपूर मोठी गोष्ट दिलेली आहे की जी गोष्ट तुम्ही दिल्यानंतर तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होईल, तुम्हाला काही चांगलं अबंडन्स मिळेल आणि दुसऱ्याला देखील चांगलं मिळेल. कोणती गोष्ट सर? ही गोष्ट म्हणजे स्माईल. ओके. ज्यावेळी तुम्ही स्माईल करता, तुम्ही स्माईल केल्यानंतर किंवा स्माईल करून बोलल्यानंतर तुमचा आवाज वेगळा येतो, त्यातून ऊर्जा बाहेर पडताना चांगली ऊर्जा बाहेर पडते. आणि ते स्माईल जे आहे ना, ते स्माईल ब्रह्मांडामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा टाकतं आणि तुम्हाला स्माईल करण्याच्या अनेक संधी देव निर्माण करतो. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट तुम्ही लोकांना देऊ शकता की आल्यानंतर, पाहुणे आल्यानंतर काय पाहिजे? स्माईल पाहिजे. तुमचा क्लायंट आल्यानंतर काय पाहिजे? स्माईल पाहिजे. तुम्ही कुठेही ट्रेनमध्ये, बसमध्ये, कुठेही भेटता, स्माईल करून बोला. बरोबर. लोकांना चांगला मेसेज जातो. तो नुसता सायकोलॉजिकल इफेक्ट नाही आहे, तर हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा इफेक्ट होतो. तुम्ही ज्यावेळी चांगलं बोलता, चांगलं स्माईल देता, त्यावेळी ती लोक तुम्हाला ॲप्रिशिएट करतात मनातून किंवा प्रत्यक्ष करतील, परंतु ब्रह्मांडामध्ये एक ऊर्जा जाते, ती जाते पॉझिटिव्ह. बरोबर आहे. त्यामुळं तुम्हाला काय करायचं आजपासून सगळ्यांना, की तुम्ही प्रत्येकानं कोणतेही कार्य करताना, काम करताना, ऑफिसमध्ये असू द्या, घरामध्ये असू द्या, स्माईल करून बोला. बघा, आपल्या प्रत्येक वेळेला रडलेला चेहरा आवडतो का? नाही. नाही आवडत. रडका चेहरा आवडत नाही कोणालाच. स्माईल केलेला आवडतो. म्हणून प्रत्येक ऑफिसमध्ये बघा, त्या प्रत्येकाला एक ट्रेनिंग दिलं असतं की तुम्ही विथ स्माईल तुम्हाला बोलायचं असतं. बरोबर. का? ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तेव्हा आजपासून प्रत्येकानं स्माईल करायला हरकत नाही काय? बरोबर आहे. अजून सर शेवटची की एखादी टेक्निक असेल मनीची तर बोलायची झाली इन पॉडकास्ट, एक तशा तर भरपूर आहे तुमच्याकडे, भरपूर बट टेक्निक, टायमाचं आपल्याला परंतु एक गोष्ट नक्की सांगेन की बी ग्रेटफुल. ओके. कृतज्ञ राहा. प्रत्येक गोष्टीकरता कृतज्ञता व्यक्त करा. तर बरेच लोक काय म्हणतील, सर आमच्याकडे कृतज्ञ राहण्याकरता काय आहेच नाही, आमचं घर भाड्याचं आहे, नोकरी अजून नीट लागलेली नाही, लग्नाचं अजून आमचे वांदे आहेत, असे लोक म्हणतील. पण त्यांच्याकरता मी सांगतो की पहिली गोष्ट कृतज्ञ राहण्याची काय करू शकतो तुम्हाला बघायचे, की तुम्ही आज सकाळी उठलात, देवाचे आभार माना. ओके. आज अनेक लोक आहेत काल झोपलीत पण आज उठलेले नाहीत. खरी गोष्ट आहे सर.
आपण ह्या प्रत्येक गोष्टीला ग्रँटेड पकडतो. हे ग्रँटेड पकडायचा प्रश्न बंद करा. प्रत्येक तुमच्या किती गोष्टी आहेत. आज तुम्ही मानव कुळामध्ये जन्माला आलात, ही मोठी गोष्ट आहे सर. आज आपण कुठे माकड असतो, कुठे ते अजून काहीतरी असतो, झाडावर बसलो असतो, माहिती नाही आपल्याला काय. आज आपण चांगल्या AC मध्ये बसलोय, चांगलं आपलं खायला मिळतंय, चांगले कपडे आपण घातलेत. ही गोष्ट ग्रॅटिट्यूड नाही आहे. ही करा ना. ह्या करता तुम्ही थँक्यू बोला देवाचे. बरोबर त्या परमेश्वर आभार माना की आज मला तू मानव बनवलंस, कारण आपल्याला बुद्धी दिलेली आहे देवानं. ही मोठी गोष्ट आहे. मग त्यानंतर आपल्या आई वडिलांचे आभार माना. आपल्याला घर दिलेलं आहे. घरामध्ये तुम्ही भले घर भाड्याचं असेल, पण त्या घरावर तुम्ही राहताय ना. बरोबर आहे. तुम्हाला आसरा मिळतोय. ज्या घरावर तुम्हाला रात्री झोप लागते, ज्या घरातून तुम्हाला एनर्जी घेऊन तुम्ही बाहेर पडताय रोज, त्याचे आभार माना. अशा अनेक गोष्टी तुमच्याकडे आहेत की ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता. सर खूप सुंदर आहे तुमचं बोलणं आणि त्याच्यातली जी एनर्जी ना त्याच्याने एक पॉझिटिव्हिटी खरंच निर्माण होते. जे लोक ऐकत असतील हे ऐकल्यानंतर पण त्यांच्या आयुष्यात एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होईल आणि भेटल्यानंतरचा तो अनुभव तो मलाच माहिती किती वेगळा आहे. सर आता आपण बघतो की लहान मुलं असतात तर हा खूप मोठा इश्यू झाला आजकाल की मुलांना संस्कार कसे द्यायचे. काय होतं की आई वडील दोन्ही जॉब करत असतात किंवा आजी आजोबा जे आधी राहायचे मुला बरोबर. ते आता जरा कमी होत कमी झालेलं आहे. कारण सिटी नाही आवडत आजी आजोबांना वगैरे. त्यांना वाटतं गावाकडे, पण कामानिमित्त ते इकडे येतात. बरोबर. तर मुलांवर संस्कार जसे होतात तसे मुलं पुढे बनत जातात. हा महत्वाचा अगदी मुद्दा आहे. बरोबर. सर तुम्हाला काय वाटतं की लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन, माइंड ट्रेनिंग, त्याच्यानंतर करिअर पाथ चूज करताना या सगळ्या गोष्टींचा लहान मुलांवर कसा उपयोग तुम्ही करू शकतात या गोष्टींचा. खूप चांगला आणि एक महत्त्वाचा प्रश्न आहे की जो आज लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. कारण आज काय झालं की लोकांचे म्हणजे म्हणतात ना की विद्यार्थी आणि ती मुलं त्यांच्या प्रश्नांना घेऊन पालक खूप आता काळजी करतायत ओके. की माझा मुलगा काय करणार. त्याचे प्रश्न आहेत मुलांचे, पालकांचे, की मुलगा अभ्यास करत नाही, मुलगा खूप चिडचिड करतो. अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे की मुलगा मोबाईलमध्ये जास्त असतो, की मुलगी किंवा मला सांगतच नाही. म्हणजे पालकांना पडणारे प्रश्न हे खूप आहेत. बऱ्याच लोकांना पालकांना चिंता कसली आहे की मार्कांची चिंता आहे. मुलाला मार्क चांगले मिळत नाही. मग त्यांना एवढं माहिती असते की हा मुलगा आता सिनियरमध्ये 1ली पर्यंत 2री पर्यंत चांगली मार्क पाडायचा, पण आता जसा पुढे चाललेला 8वी 9वीला चाललेला आहे तर त्याचे मार्क कमी होत चाललेले आहेत आणि त्याचा काहीतरी वेगळेच उपद्रव चालू आहेत की जो पालकांना त्रासदायक होत आहेत. मग ह्या बाकीच्या गोष्टीमुळं पालक त्रस्त आहेत. मग असे ह्यांच्याकरता आम्ही काय करतो की पालकांच्या करता आणि विद्यार्थ्यांच्या करता खास आमचे सेशन्स आहेत, म्हणजे आमची पर्सनल कोचिंग आहेत. बघा पहिला मुद्दा काय आहे की मुलांना मार्क्स मिळत नाहीत. मार्क्स नाही मिळत. तुमच्याकडे येणारे लोकांचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे का हा, की हो. मार्क्स नाही मिळत आहे. पालकांचा एक मुद्दा असतो की मुलगा आणि मुलगी एक तर त्यांचे मार्क मिळत नाहीत हा आणि त्यांना पुढं काही असं काही माहिती नाही पुढं काय करायचे ते. बरं. मग ह्यातला आम्ही एक मुद्दा मी सांगू शकतो की पहिलं काय होतं, पहिलं गुरुकुल पद्धती होती आपली. त्यामध्ये सगळं शिकवलं जायचं आणि आता जी पद्धती आहे आपल्या ब्रिटिशांनी लादलेली आहे ती ब्रिटिशांची पद्धती आहे. आता पुन्हा आपण बघतो की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही पॉलिसी आता येत आहेत नवीन की जिथं स्किल डेव्हलपमेंट नावाचा प्रकार पुन्हा चालू होतोय. चालू होत. तर तो खूप चांगली गोष्ट आहे की त्या गुरुकुल पद्धतीकडे आपण पुन्हा जातोय असं मला वाटतंय. खूप चांगली गोष्ट आहे ती. सर गुरुकुल पद्धतीचे काही उदाहरण म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये, सांगतो. काय त्याबद्दल काय सांग. बघा गुरुकुल पद्धती म्हणजे पहिली काय होते की गुरुकुलमध्ये तो मुलगा ज्यावेळेस जायचा तो त्या गुरूंना पूर्णपणे समर्पित असायचा, सरेंडर असायचा, आदर मान आहे. आदर असायचा, ते म्हणतील ते ऐकायचा. आता मध्यंतरी तुम्ही कायदे बघितले असतील की शिक्षकांनी मुलांना ओरडायचं नाही, मारायचं नाही. बरोबर. एक वेळ आमच्या वेळी पण मारायचे लोक आणि आम्हाला चांगलं वाटायचं. इव्हन आम्ही घडलो असं म्हणतो ना आपण, ह्या पिढी जी घडली ना ही शिक्षकांनी कधी बोलल्यामुळं त्यांनी मारल्यामुळं ही पिढी घडली असं मला वाटतं. परंतु आता असे कायदे आले की मानवाधिकाराचे काही हे आलं, काही टर्म्स आल्या आणि मग त्यामुळे लोकांना मुलांना मारायचं नाही, बोलायचं नाही अशा गोष्टी आल्या. त्यामुळे मुलांच्यामध्ये काही गोष्टी आरोगणनेस म्हणावा तो म्हणतो ना की त्यामुळं शिक्षकांच्या बद्दलचा अनादर आला काही ठिकाणी. मग ज्या ठिकाणी अनादर आहे, रिस्पेक्ट नाही, त्या ठिकाणी दिलेलं ज्ञान त्याला लागू कसं पडणार. म्हणजे पहिली गोष्ट ही आली की त्यांच्याबद्दलचा आदर कमी झाला. आदर कमी झाला. दुसरी गोष्ट म्हणजे आता काय आलं की आता मुलांना टेबल्स आहेत, टेबल्स आहे आता. टेबल्स आहेत. गुरुकुल पद्धतीमध्ये किंवा आत्तापर्यंत आपण बघितलं की त्यामध्ये दररोज पाढे म्हणायला लावले जायचे. ओके. म्हणजे कसं व्हायचं,
5 एके 5, मग दुसरीला म्हण 5 दुने 10. यामध्ये एक रिदम होता, बरं. टोन होता सर एक ना टोन होता, एक रिदम होता, बरोबर. त्यामध्ये मजा होती, म्युझिक होतं ते. हा हा. पण हे जे आहे ना, ह्यामध्ये काय होतं, ह्याचा सायंटिफिक उपयोग कसा होता सांगतो. आपल्या ब्रेनमध्ये एक असतो लॉजिकल ब्रेन आणि एक असतो क्रिएटिव्ह ब्रेन. ओके. आता लॉजिकल ब्रेन काय करतो, की फक्त लॉजिक लावणं, मॅथमॅटिक्स वगैरे अशा गोष्टी, आणि त्या पद्धतीने जर अभ्यास केला आपण, ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला बोरिंग आहे, ज्या गोष्टी जबरदस्ती आलेल्या आहेत, त्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तो तुमचा म्हणतात ना की डावा मेंदू, लॉजिकल ब्रेन तुमचा वापरला जातो. ओके. आणि जो उजवा मेंदू म्हणतो आपण, जो क्रिएटिव्ह आहे आणि ज्याची कॅपॅसिटी जास्ती आहे. बरोबर. म्हणजे जर तुम्ही लॉजिकल ब्रेनचं जर बघितलं तर त्याची कॅपॅसिटी फक्त 10% आहे, हा. आणि क्रिएटिव्ह ब्रेनची जी कॅपॅसिटी पहिली, स्टोरेजची कॅपॅसिटी, त्याची 90% आहे. ओके. मग पहिले काय व्हायचं, गुरुकुल पद्धतीमध्ये म्हणा किंवा आमच्या लहानपणी पण आम्ही बघितलं ना, की पाडे म्हणायला लावायचे, त्यामध्ये कविता म्हणायला लावायची. इव्हन लहान मुलांना पण कविता जास्त असतात बघा. बरोबर आहे. तो नाचत नाचत बोलतो, रिंगा रिंगा रोजेस पॉकेट फुल्ला पोज. म्हणजे काय होतं, त्यामध्ये डान्स आहे, त्यामध्ये मजा आहे, त्याला क्रिएटिव्ह ब्रेन वापरला जातोय, ते मार्क वाढतायत. बरोबर. आणि जसं पुढे जातो मुलगा तसे त्यातले तो जे बाकीच्या गोष्टी काही मिळतात, आणि त्याला फक्त त्या गोष्टी कुठल्या येतात, जास्त थेरॉटिकल पार्ट येतो. पण त्या अभ्यासामध्ये देखील तुम्हाला क्रिएटिव्हनेस आणता येतो, हे आम्ही आमच्या टेक्निकद्वारे शिकवतो. बरोबर आहे. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या गुरुकुल पद्धतीमध्ये म्हणा किंवा आपल्या पूर्वीच्या काळामध्ये पण वापरल्या जायच्या, त्या आम्ही आमच्याद्वारे, आमच्या काउन्सिलिंगद्वारे मुलांच्याकडे पोहोचवते. उदाहरणार्थ श्लोक म्हणणं, प्रार्थना म्हणणं, त्या प्रार्थनेमध्ये देखील काहीतरी ब्लेसिंग आहेत, रोजची पॉझिटिव्हिटी घरामध्ये पसरते. मी प्रत्येकाला सांगू इच्छितो की तुम्ही सर्वांनी, ज्यांच्या घरामध्ये मुलं आहेत खास करून, त्यांनी रोज संध्याकाळी रामरक्षा लावावीच. रामरक्षा. हो, रोज संध्याकाळी घरामध्ये 3 सांजेच्या वेळेला हा. आपण ज्यावेळी लक्ष्मी घरात येते असं म्हणतो, बरोबर. त्यावेळी घरामध्ये रामरक्षा लावा, हनुमान स्तोत्र लावा. जे आपलं आहे त्याला वापरा, त्यामुळे तुम्ही घरामध्ये पॉझिटिव्ह पसेल. आणि ते झालं की मुलांना, आपण पहिले काय व्हायचं की मुलं सगळ्यांना नमस्कार करायचे. हो. नमस्कार, आई वडिलांना नमस्कार करायची, घरातील मोठ्या माणसांना नमस्कार करायची, त्यांचे आशीर्वाद घ्यायची. ही पद्धती आम्ही पुन्हा आमच्या काउन्सिलिंगद्वारे लोकांना सांगतोय. बरी लोक करतायत पण, परंतु अजून हे लोकांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, पोहोचलं पाहिजे, जास्त आणि पोहोचलं पाहिजे. जास्तीत जास्त पोहोचलं पाहिजे, जेणेकरून त्या मुलांच्या मध्ये सकारात्मकता येईल, त्या घरामध्ये चांगलं वातावरण निर्माण होईल. तुम्ही स्वतः सर ट्रेन करतात का मुलांना? मी एकटा नाही आहे, ओके. तर माझ्यासोबत अजून माझे को ट्रेनर्स आहेत ओके. की ज्यांना मी ह्या गोष्टी ऑलरेडी शिकवलेल्या आहेत, बरोबर. त्यांनी त्या वापरलेल्या आहेत, आणि अशा गोष्टी आम्ही त्या मुलांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. ओके. हो, हा. पण ह्याच्या अगोदर अजून काही गोष्टी सांगेन की ह्या मुलांच्या मध्ये अशा प्रकारचे टेक्निक्स, मग त्याला आम्ही म्हणतो बघा, एक उदाहरण तुम्हाला देतो. म्हणजे की एखाद्या मुलगा अभ्यास करतो आणि परीक्षा जातो, परीक्षेला मार्क पडल्यानंतर त्याची, आपण जे काही मार्क येतात बरोबर. परीक्षा दिल्यानंतर, मग ती त्याची पद्धती जी आहे ना, त्याचं मग त्याला किती अभ्यास केलाय हे बघण्याची त्याची ही एक पद्धत आहे आपली परीक्षा. म्हणजे की त्याने अभ्यास किती केला ते आपल्याला कळतं, ते मार्कांवरून कळतं. बरोबर की नाही. बरोबर. परंतु मी म्हणतो ही परीक्षा जी आहे ना, ही परीक्षा कशाची आहे, तर त्या अभ्यासाची नाही आहे. ओके. त्यानं किती वाचले हा. आणि किती लिहिलं, म्हणजे किती मेमराईज केलं, हा. किती लक्षात ठेवलं, त्याची एक्झाम आहे. ओके. बरोबर. बरोबर. त्याच्या डोक्यात किती राहिल्या गोष्टी, मेमरीमध्ये किती राहिल्या. काही मुलं अशी असतील की वर्षभर अभ्यास करतायत, परीक्षेत देत चांगले मार्क पडतात. बरोबर. काही मुलं अशी पण तुम्ही बघितली असतील की जी मुलं एक महिना अभ्यास करतायत आणि पुन्हा चांगले मार्क पडतात आणि पास होत आहेत. बरोबर. बरोबर. मग तुमची परीक्षा कशाची आहे, की तुमच्या मेमरीची आहे. मेमरी. मग आम्ही असे काही टेक्निक शिकवतो, ओके. स्टडी टेक्निक्स, की जो अभ्यास करतानाच अशा पद्धतीने अभ्यास करा की तुमच्या लक्षात राहील तो. बरोबर आहे. आणि मेमरी टेक्निक्स आहेत. हा. मुलांना आम्ही ह्या गोष्टी शिकवतो की त्यांच्यात डिप्रेशन आहे, त्यांच्यात एन्झायटी आहे, ती काढण्याकरता मदत करतो. बरोबर. त्याला पुन्हा काही कारणीभूत आहे, त्यांचे नातेसंबंध, आई वडील त्यांची बोलताना नीट बोलत नाहीयेत, त्यांना त्यांचे जे बोलणं कसं पाहिजे, तो संवाद कसा व्हायला पाहिजे, ही आईवडिलांना आम्ही शिकवतो. म्हणजे आईवडिलांचे वेगळे आमचे सेशन्स असतात. ज्यावेळी पर्सनल कोचिंग म्हणतो तर मुलाकरता फक्त नाहीत, ते आईवडिलांच्या करता देखील आहेत. कारण आई वडीलच मुलावर संस्कार. ते मेन आहेत ना. म्हणजे घरातलं वातावरण कसं पाहिजे, त्या नवरा वेगून कसं त्यांनी राहिलं पाहिजे, ह्या गोष्टी शिकवतो. आणि ह्या गोष्टी आम्ही त्यांना शिकवत असतो, आणि याचे रिझल्ट खूप चांगले आहेत. ओके. तर असे आमच्या सोबत एक को ट्रेनर आहेत, ओके. आशुतोष सर.
ओके. तर मी ते पण आहेत आपल्या सोबतच, तर तर मी सोबत पण आपण त्यांच्यासोबत थोड्या गप्पा डिस्कस करूया. येस येस येस. आपल्यासोबत सर परत जॉईन होणार आहे आणि सर एक रिपोर्ट असतो लहान मुलांसाठी किंवा म्हणजे ज्यांनाही त्यांच्या करिअर बद्दल, रिलेशनशिप बद्दल, स्वभावाबद्दल या सगळ्या गोष्टींबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तुमच्या फिंगरप्रिंट्सवरून सर ना मोस्टली त्याच्यावरून तो एक पूर्ण रिपोर्ट निघतो आणि त्याबद्दल सर आपल्याला परत एक्सप्लेन करणार आहे जॉईन झाल्यानंतर. तोपर्यंत आपण आशुतोष सरांसोबत बोलू आणि ज्या लहान मुलांना कसं ट्रेन केलं गेलं पाहिजे आणि पालकांनी कसं त्यांना ट्रेन करावं या गोष्टीबद्दल आपल्याला काही टेक्निक सांगणार आहे. नमस्ते आशुतोष सर. नमस्कार सर. नमस्कार. तर सर आपण जेव्हा बघतो की लहान मुलं देवाघरची फुलं असतात, त्यांना शिकवणं खूप महत्वाची गोष्ट असते की जे आपण त्यांना लहानपणी शिकवतो ते मोठे बनून ती परछाई बनते असं म्हटलं जातं. तर तुम्ही जे अनुभव घेतात तर तुम्ही कसं त्यांना ट्रेन करतात, त्या पालकांना तुम्ही काय गोष्टी सांगतात? कारण काय होतं ना, आता मलाही मुलगी आहे, मोबाईल सोडवणं मला खूप हार्ड जातं तिच्या हातातून आणि आपण चिडू नाही शकत, चिडलं तर रडते. तर काय टेक्निक आहे किंवा कसं ते तुम्ही मॅनेज करतात एवढं सगळं? सर्वात पहिले तर तुमचे खूप खूप धन्यवाद. मला पण इथं इन्व्हाइट केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि खरं सांगायचं म्हणजे की मुलांना सांभाळणं ही एक टेक्निक आहे, एक स्किल आहे. आणि स्टुडंट्सना खास करून स्टुडंट्सना जे अभ्यास कसा करावा, कशा पद्धतीने एक्झाम्स पास करावेत, कशा पद्धतीने तो एक्झाम फोबिया असेल तो कशा पद्धतीने हँडल करावा किंवा कशा पद्धतीनं जो फेलियर जरी झालं तरी ते पचवण्याची ताकद यावी, हे सगळ्या गोष्टी खरंच खूप इम्पॉर्टंट असतात. आणि ते पॅरेंट्स काही काही पॅरेंट्स शिकवतात त्यांच्या मुलांना, पण काही काही पॅरेंट्सना स्वतःलाच माहिती नसतं, त्यामुळे त्या मुलांपर्यंत त्या पोहोचत नाहीत. बरोबर बरोबर. आणि जसं तुम्हाला माहिती असेल की मी एक माइंडसेट आणि सक्सेस कोच आहे. माझं महत्त्व जे असतं, माझं टॉपिक जे घेतो मी, ते महत्त्व मी माइंडसेटवरती घेतो. तर जेव्हा आपण माइंडसेटबद्दल बोलतो तेव्हा हे आपल्या लक्षात येतं की कुठलीही गोष्ट ही सर्वात पहिले माइंडमध्ये बनलेली गेली असते. बरोबर. म्हणजे जर का तुम्हाला विचारलं की सर ताजमहल किती वेळा बनला गेला, वन टाइम मला वाटेल की एकदाच बनला गेला. हा अगदी बरोबर. पण मी म्हणतो नाही, हा ताजमहल आहे ना, हा 2 वेळा बनला गेला होता. ओके. सर्वात पहिले शहाजहानच्या मनामध्ये, म्हणजे त्यांनी शहाजहान जे होते त्यांनी विचार केला होता की माझा ताजमहल हा असा असा असणार आहे, हे त्यांनी इमॅजिनेशन केलं, त्यामुळे तो मनात बनलेला. आणि त्यानंतर दुसऱ्यांदा जेव्हा तो बनला तो आर्किटेक्चरच्या मॅपवर बनला आणि त्या आर्किटेक्चरनी मग त्या रिअलिटीमध्ये कन्वर्ट केला. म्हणजे सर्वात पहिले सुरुवात कुठून झाली तर माइंड पासून झाली. बरोबर. त्यामुळं माइंडसेट योग्य असणं सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. बरोबर. आणि त्यामुळे माझे बरेच सारे सेशन असतात, त्यामध्ये मी जे ऑफिस गोईंग पर्सन्स आहेत, बिझनेसमन आहेत, बिझनेस वुमेन आहेत, एंटरप्रेन्युअर्स आहेत, स्टुडंट्स आहेत, पॅरेंट्स आहेत, ह्या सर्व लोक जे आहेत ते सर्व लोक माझे ट्रेनिंग घेतात. मग त्या ट्रेनिंगमध्ये नक्की काय असतं तर वेगवेगळ्या टॉपिक्स असतात की कशा पद्धतीने टाइम मॅनेजमेंट केलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण आपली वर्क आणि लाईफ ह्या दोन्ही बॅलन्स केल्या पाहिजे. मग असे वेगवेगळे ट्रेनिंग असतात. मग त्यानंतर मी स्टुडंट्सची टेक्निक किंवा स्टुडंट्सबद्दल मी केव्हापासून बोलायला लागलो, जेव्हा मी स्वतः ट्रेनिंग घेतल्या. आम्हाला आमच्या पॅरेंट्सकडून, काही सरांकडून, काही आमच्या गुरूंकडून वेगवेगळ्या टेक्निक्स आम्ही शिकलो. मग त्या टेक्निक्स अशा होत्या की कशा पद्धतीनं मेमरी मेमरी जी आहे ती कशा पद्धतीने वाढवायची. सर्वांना प्रश्न असतो की माझी मेमरी जी आहे माझ्या काही लक्षातच राहत नाही. बरेच जण प्रश्न आहे सर की म्हणजे माझ्या डोक्यातच एखादी गोष्ट राहत नाही. लहान मुलं म्हणतात की नाही एक्झाम मध्ये लिहित आहेत कारण माझ्या लक्षातच नाही राहिलं मी वाचलं काय होतं. हा बरोबर. म्हणजे त्यांनी वाचलेलं असतं पण ते लक्षात न राहिल्यामुळं त्यांना मार्क्स कमी पडतात. बरोबर. मग आपण ब्लेम काय करतो की नाही मुलांमध्ये कॅपॅसिटी कमी, पण खरी कॅपॅसिटी कुठली आहे, त्या मेमरीची कॅपॅसिटी. त्यांनी वाचलं होतं बरोबर आहे, पण त्यांच्या लक्षात न राहिल्यामुळे त्यांनी ते लिहू नाही शकले, त्यामुळे त्यांना मार्क्स कमी पडले. करेक्ट. मग त्यामुळे असे वेगळे वेगळे टेक्निक्स होते ते आमच्या पॅरेंट्सनी, गुरूंनी आम्हाला शिकवले. आणि मग ते टेक्निक्स काय होत्या तर मेमरी टेक्निक्स होत्या, मेमरी कशी वाढवायची, स्टडी टेक्निक होत्या की कशा पद्धतीने अभ्यास करावा. बरोबर. मग दुसरी होती की एक्झाम फोबिया असतो. बघा एक्झाम आल्यानंतर प्रत्येक स्टुडंट्सना एक फिअर येतं की अरे आता एक्झाम आहे माझी, मी कसं करणार. आणि त्या एक्झाम फिअरमध्ये बघा त्या व्यक्तीने किंवा त्या स्टुडंटने सगळं वाचलेलं असतं, ते लक्षात पण ठेवलेलं असतं, पण जेव्हा तो पेपर लिहायला बसतो ना तेव्हा त्याला घाम फुटतो. बरोबर.
की आता मी कसं काय लिहू काय लिहू आणि काय लिहू, आणि त्या ह्याच्यामध्ये तो जे सगळं लक्षात आहे ते सगळं विसरून जातो. विसरून जातो. बरोबर बोलले. आणि मग त्यामुळे जे लिहायचं होतं ते काहीच लिहिलं जात नाही, आणि तो व्यक्ती त्याला मार्क्स कमी पडतात किंवा तो फेल होतो. मग अशा वेळेस काय केलं पाहिजे? मग तो मेन असतो एक्झाम फोबिया. मग तो एक्झाम फोबिया काढला गेला पाहिजे. म्हणजे त्या एक्झामला तुम्हाला एक चांगल्या माइंडसेटने बघितलं गेलं पाहिजे. मग ते कशा पद्धतीने बघितलं गेलं पाहिजे, तर एखादी एक्झाम असेल तर एक्झाममध्ये काय करतोय आपण, तर एक्झाममध्ये आपण आपली जी गुणवत्ता आहे ती आपण एक्झामिन करतोय. बरोबर. त्याला म्हणतात एक्झाम. म्हणजे आपण जे काय शिकलोय ते कुठपर्यंत शिकलोय हे जे बघण्याचं हे असतं अनालिसिस, ते एक्झामवरनं समजतं आणि ते रिझल्टवरनं समजतं. मग त्याचा माइंडसेट जर का आपला योग्य असेल की नाही, ही जी एक्झाम आहे ना ही काय लास्ट एक्झाम नाहीये, हे अशा एक्झाम मी आयुष्यभर देणार आहे. बरोबर. मग ते जर का माइंडसेट असेल की ही एक्झाम ही माझी एक टेस्ट असणार आहे आणि त्याला मी माझ्या बेस्ट पद्धतीनं देणार आहे, माझ्या बेस्ट कॅपॅसिटीनं मी ती एक्झाम देणार, हे जर का माइंडसेट ठेवून तो जर का मुलगा गेला तर तो नक्कीच 100% त्याची जी कॅपॅसिटी आहे त्याने जे लक्षात ठेवलं ते सगळं संपूर्ण त्या ह्याच्यामध्ये लिहून येईल. बरोबर आहे. मग अशा साऱ्या टेक्निक्स आम्ही शिकलो. मग एक्झाम फोबिया असेल, एक्झाम फिअर असेल, कशा पद्धतीने आपलं टाइम मॅनेजमेंट, कारण महत्वाचं असतं टाइम मॅनेजमेंट. एक्झामच्या आधी काय असतं, मुलं जे आहेत ना ते नॉर्मली बसलेले असतात निवांत, की हा एक्झाम आहे उद्या आहे ना आपण करू निवांत अभ्यास. मी पण तेच केला. ऑब्विसली बरं, पण रिलॅक्स असतो. उद्या उद्या संध्याकाळी करू, रात्री करू, सकाळी उठून करू, काय उठून करू, पण ते नाही होत. नाही होत. जे लास्ट मोमेंट पर्यंत आपण ढकलत जातो की हा आता हा वेळ आहे, माझ्याकडे वेळ आहे. पण हा वेळेस आपण काय करतो, हा आता करूया अभ्यास. मग त्या अभ्यास घाईमध्ये काहीच अभ्यास होत नाही. बरोबर. मग टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. मग त्यामध्ये गोल मॅनेजमेंट, म्हणजे गोल पहिले तर कोणाला ध्येयच नसतं की काय आपलं ध्येय पाहिजे किंवा आपले कोणते किती मार्क्स पाडायचे. कोणी जर का विचारलं की किती मार्क्स पाडायचे तर त्या स्टुडंट्सला माहितच नसतं की मला एवढे मार्क्स पाडायचे. बरोबर. मग जर का तुम्हाला माहितच नाही की तुम्हाला किती मार्क्स पाडायचे तर तुम्ही काय हे करणार, म्हणजे तुम्ही काय प्रिपरेशन करणार. बरोबर आहे. टीम इंडिया जेव्हा क्रिकेट खेळत असते ना त्याला माहिती असतं की मला जिंकायचंय. त्याला जर का माहितीच नसतं, जर का टीम इंडियाला विचारलं असतं की तुम्हाला जिंकायचंय का हारायचंय, हा काही असलं तरी चालेल असं जर का असतं टीम इंडिया तर जिंकली असती का? नसती जिंकली, कधीच नसती जिंकली. बरोबर. त्यामुळं टीम इंडियाला माहिती असतं दरवेळेस की आपल्याला जिंकायचंच आहे. राईट. आणि हे असल्यामुळं काय होतं, त्या पद्धतीने ती प्रिपरेशन करत असते, त्या पद्धतीने ती टीम वर्क असतो. बरोबर. बरोबर. त्यामुळे गोल असणं जीवनामध्ये महत्वाचं आहे. खूप महत्वाचं आहे. आणि ते गोल स्टुडंट्सच्या आयुष्यामध्ये नसतं, त्यामुळे ते भटकतात. एक्झॅक्टली. त्यामुळे गोल असणं खूप महत्वाचं. मग ते गोल मॅनेजमेंट कसं करायचं, ह्या सर्व गोष्टी आपण त्या ट्रेनिंग मध्ये आपण त्यांना देतो. मग ह्याची सुरुवात कुठून झाली, तर मी आधी 21 डेजचा एक कोर्स असायचा माझा, तो असतो ऑनलाईन. तर 21 डेजच्या कोर्समध्ये बरेचसे पॅरेंट्स असतात, बरेचसे ऑफिस गोईंग पर्सन असतात, एंटरप्रेनर्स असतात, बिझनेस असतात. तो ऑनलाईन प्रोग्राम असतो. मग त्या 21 डेजच्या प्रोग्राममध्ये लोकांचा प्रतिसाद एवढा वाढला, चांगला छान वाटला की त्या 21 डेजमध्ये दर दिवशी 1 तास मी रोज सगळ्यांना भेटायचो आणि नवीन नवीन गोष्टी त्यांना, नवीन नवीन रोज टॉपिक असायचे. ओके. मग त्या नवीन नवीन टॉपिकवरती त्यांना नॉलेज देण्याचं काम असायचं की ग्रेटफुलनेस, ग्रॅटिट्यूड, कशा पद्धतीने लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्या वर्कमध्ये, आपल्या कोणत्याही गोष्टीमध्ये कशा पद्धतीनं अप्लाय करायचा, बरोबर. किंवा ग्रॅटिट्यूड असेल त्याचं महत्त्व काय, मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट, गोल मॅनेजमेंट, असे वेगवेगळे पार्ट्स असतात आपल्या ट्रेनिंगमध्ये. मग तो लोकांना एवढा आवडला, त्याचा एवढा प्रतिसाद चांगला आला की त्या लोकांनी मला सांगितलं की सर तुम्ही आम्हाला एवढं चांगलं सांगताय, आमच्या आयुष्यात आमची आता 50शी उलटली तर आम्हाला थोडाफार फरक पडेल, पण ज्या आता नवीन आहेत, ज्यांचं करिअर अजून घडायचं, ज्यांची लाईफ अजून घडायची आहे, त्यांना जर का हे भेटलं तर किती चांगलं होईल. मग ते म्हणले सर तुम्ही काय करा, तुम्ही असं ट्रेनिंग घ्यायला ऑनलाईन, ऑफलाईन तर ट्रेनिंग ऑलरेडी आमचे असतात. लेट्स विन नावाचं एक वर्कशॉप ऑलरेडी आपलं यशस्वी भाऊ कंपनी करत असते, बरोबर, जी गेल्या 2014 पासून करत आलेली आहे. करेक्ट. हा, मग तशी ऑनलाईन घेण्याची आयडिया ते मला त्या ह्यांच्याकडनं फीडबॅक भेटला मला की नाही सर तुम्ही ऑनलाईन पण चालू करा, जेणेकरून आमच्या मुलांना पण ते सेशन भेटतील. मग ते सेशन स्टार्ट केलं. त्यानंतर मग लोकांचे स्टुडंट्सना शिकवलं गेलं त्या गोष्टी. 7 डेजचा तो प्रोग्राम होता, ऑनलाईन प्रोग्राम. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी स्टुडंट्सना शिकवल्या गेल्या आणि त्यांना एवढा फायदा झाला की त्यांनी
त्या टेक्निक्स वापरून त्यांची जी मेमरी आहे ती त्यांची वाढली. त्यांनी जे स्ट्रेस घेतला होता, कारण सगळ्यात महत्त्वाचं असतं स्ट्रेस. बरोबर. स्ट्रेस मॅनेजमेंट करणं सर्वात महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही बघितलं असेल की स्टुडंट्स असतो ना, त्यांना प्रेशर असतो पॅरेंट्सचा आणि सोसायटल प्रेशर असतो की नाही तुला एवढे मार्क्स पाडायचे, तुला हे करायचंय, तुला ते करायचंय, आणि त्याला जबाबदारी असते की नाही मला एवढे मार्क्स पाडायचे. आणि ते करत असताना त्याला आतमध्ये स्ट्रेस निर्माण होतो. बरोबर. आणि तो स्ट्रेस निर्माण झाला तर त्याच्याकडनं तो डिप्रेशनमध्ये जातो. त्या व्यक्तीला काय करू काय नाही, काय पॉझिटिव्ह करायचं काय नाही करायचं हे त्याला समजत नाही, कन्फ्युज होऊन जातो. कन्फ्यूज होऊन जातं. आणि कधी कधी जर का माणूस जर का जास्त स्ट्रेसमध्ये असेल तर आपण बघितले आहेत एक्झाम्पल, हो हो, खूप सारे एक्झाम्पल सुसाईड केसेस, सुसाईड होतात. किंवा ते फेलियर पचू नाही शकत. बरोबर बरोबर. त्यानंतर मग प्रेशर असतं एक प्रेशर असतं सोसायटी, तुम्ही की बोलताय. आता मी फेल झालो, हो, आता मला कोण सोसायटी एक्सेप्ट नाही करणार. करेक्ट. मग अशा पद्धतीनं ते स्ट्रेस जो आहे ना तो मॅनेज नाही करतायत स्टुडंट्सना. मग तो स्ट्रेस मॅनेज करता आला पाहिजे. हॅप्पी बघा, एक्झाम ही एक तुमची जीवनातली एक फक्त एक पार्ट आहे, बरोबर. हे पूर्ण जीवन नाहीये. नाही, हे जर का एखाद्या प्रत्येकाला स्टुडंटना कळालं, मग त्यासाठीच मी प्रत्येक जे आज व्हिडिओ बघत आहेत त्या प्रत्येक व्यक्तीला किंवा त्या प्रत्येक स्टुडंट्सना किंवा त्या प्रत्येक पॅरेंट्सना हेच सांगू इच्छितो की तुमच्या मुलांना तुम्ही जास्त प्रेशराईज करू नका. तुम्ही त्यांना सपोर्ट करा, तुम्ही त्यांना मोटिवेट करा, तुम्ही त्यांना इन्स्पायर करा, पण त्यांना जास्त प्रेशराईज करू नका की त्याचा प्रेशर ते स्ट्रेसमध्ये कन्वर्ट होईल, असं काही करू नका. बरोबर. आणि स्टुडंट्सना सांगण्याचं या व्हिडिओमध्ये सांगण्याचं उद्देश हे आहे की तुम्ही कुठलीही गोष्ट सिरियसली करा, पण त्याचा स्ट्रेस घेऊ नका, त्याचं टेन्शन घेऊ नका. कारण ती गोष्ट आज तुम्ही जेव्हा एक्झाम द्याल तेव्हा तुम्ही पास व्हाल फेल व्हाल ती नंतरची गोष्ट आहे. आणि त्यामुळं तुम्ही आत्तापासून स्ट्रेस घेत बसला की मी नक्की काय करू, कसं होणार माझं, काय होणार, हे स्ट्रेस घेत बसला तर कदाचित तुमच्याकडनं तेवढे ऍक्शन्स किंवा तेवढं जे पोटेन्शियल आहे तुमचं तेवढं 100% नाही देऊ शकत तुम्ही. बरोबर आहे. कारण तुम्ही स्ट्रेसमध्ये आहात. राईट. त्यामुळं विचार करतानाच माइंडसेटमध्ये हा विचार ठेवा की हा एक जीवनाचा माझा पार्ट आहे, त्यामध्ये मी बेस्ट देणारच आहे. करेक्ट. माझी बेस्ट मी देणारच आहे आणि ते बेस्ट दिल्यानंतर जे काही रिझल्ट येईल तो मला एक्सेप्ट असेल. ह्या पद्धतीनं ह्या माइंडसेटला चाललात ना तर नक्की 100% कुठल्याही स्टुडंट्सला त्यानं जे ठरवलेलं आहे बरोबर ते त्याला भेटेलच. आणि तसंच आम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही जे टेक्निक शिकलो, मग ते टेक्निक शिकल्यानंतर हे सगळ्या गोष्टी आम्ही ते अप्लाय करतो. बरोबर. आणि त्या लोकांना पर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. करेक्ट. आतापर्यंत 2014 पासून हे ते आतापर्यंत अजून हे चालू आहे. हजारो मुलांना त्याचा फरक पडलेला आहे, बेनिफिट झालेला आहे. राईट. बरं, मग असा एक प्रश्न येतो की मी ह्या ट्रेनिंग फील्डमध्ये आलो तर मला कसं काय समजलं की मी ट्रेनिंग फील्डमध्ये जावं किंवा मी ट्रेनर बनावं, हे कसं समजलं? तर काही गोष्टी शिकल्या गेल्या आणि काही गोष्टी एक टेस्ट असते, त्या टेस्ट मार्फत माझी स्वतःची टेस्ट झाली आणि माझ्या आतमध्ये पोटेन्शियल काय आहे, नक्की मला कोणत्या साईडला गेलं पाहिजे, ओके, हे मला समजलं. ज्या टेस्ट बद्दल आपण बोललो इंट्रोमध्ये, ती टेस्ट तुम्हीही केली आहे. हो, येस. त्याच्यावरूनच तुम्हाला हे करिअर चूज करायचं असं जाणवलं. हा, येस, 100%. म्हणजे काय झालं होतं, 10वी मध्ये माझ्या दादाने एक बोर्ड लावला होता, 9.5 CGPA मला 10वी मध्ये पाहिजेत. माझा दादा जेव्हा 10वी मध्ये होता तेव्हा त्याने बोर्ड लावलेला की मला 9.5 CGPA आउट ऑफ 10 मला 10वी मध्ये पाहिजेत, मला स्कोर करायचे. आणि त्यानं 9.5 लावला होता आणि बरोबर त्याला 9.5 पडले. ओके. आणि तसंच एक्सपेरिमेंट आमच्या वडिलांनी, आमच्या पॅरेंट्सनी, आमच्या गुरूंनी आम्हाला ते दिलं. मला पण सांगितलं की नाही तू पण लाव बोर्ड, तुला पण मार्क्स ते पडतील, 9.4 लाव. मग मी 9.4 CGPA लावला. मला एक्सपेक्टेशन तेवढी होती की मी 9.4 मला पाहिजे. बरोबर. आणि एक्झॅक्टली मला 9.4 पडले. अरे वा. 10वी मध्ये. बरोबर. मग ते केल्यानंतर मग जसं सर्वांचा प्रश्न असतो की करिअरमध्ये काय नक्की केलं पाहिजे आपण किंवा करिअरमध्ये आपण कुठली साईड चूज केली पाहिजे, तसा प्रश्न मलाही पडला होता. पण आमच्याकडे साधन होते, टेक्निक होत्या. मग ते टेस्ट केली. मग एक टेस्ट होते, त्या फिंगरप्रिंटची एक टेस्ट असते. टेस्ट केल्यानंतर मला माझ्या आतलं पोटेन्शियल समजलं. करेक्ट. की नक्की मला कुठली साईडला चूज गेलं पाहिजे. मग मी 10वी नंतर कॉमर्स साईडला गेलो, कारण त्यामध्ये आलेलं की तुम्ही कॉमर्स, मास मीडिया, मार्केटिंग साईड, कम्युनिकेशनची साईड, बरोबर. या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही
गेलं पाहिजे. हा गेलं पाहिजे, तुम्ही Right. तिकडे चांगले करू शकता. बरोबर. मग त्या पद्धतीनं मी चाललो. त्या पद्धतीनं मग मी कॉमर्सला गेलो, त्यानंतर मी मास मीडियाला ऍडमिशन घेतलं, त्यानंतर मी आता मार्केटिंगचं पण मास्टर्स केलं. आणि त्या ह्याच्या करत असताना मी ट्रेनिंग फील्डमध्ये आलो. ओके. का तर माझं त्या ह्याच्यामध्ये समजलं गेलं होतं की कारण माझं कम्युनिकेशन चांगलं आहे, चांगलं आहे. बरोबर. मी लोकांसोबत संबंध चांगले ठेवू शकतो, बरोबर. मी लोकांना नॉलेज शेअर करू शकतो. शेअर करू. हे जे कम्युनिकेशन पोटेन्शियल आहे हे मला ते समजलं गेलं, त्या टेस्टवरून ते त्या कळालं. टेस्टवरून कळालं. बरोबर. आणि त्यामुळे मी काय केलं, त्या पद्धतीनं मग त्या पाथवरती चाललो गेलो आणि मग एक एक गोष्टी उलगडत गेल्या. बरं. आणि मग त्या पद्धतीनं मी आज इथपर्यंत ॲज अ ट्रेनर म्हणून, ॲज अ को ट्रेनर म्हणून यशस्वी मध्ये कार्यरत आहे. एक्झॅक्टली. खूप इंटरेस्टिंग जर्नी होती. म्हणजे तुम्ही स्वतः तो कोर्सही केला, त्याच्यानंतर तुम्ही लोकांना शिकवलं पण. आणि जेव्हा तुम्ही ही फील्ड कशी चूज करायची, तर त्या टेस्ट नंतर एक आयडिया आली. त्या टेस्ट बद्दल पण आपल्याला सर सांगणारच आहे. ही टेस्ट नक्की काय आहे ह्याच्याबद्दल आता सर तुम्हाला सांग. सर आपल्याला आणि आपला लेट्स विन नावाचा जो वर्कशॉप आहे, 2014 पासून ऑफलाईन चालू आहे, जो हजारो स्टुडंट्स पर्यंत पोहोचला गेलेला आहे. बरोबर. आणि त्याचे भरपूर सारे फीडबॅक आम्हाला भेटलेले, चांगले फीडबॅक, ओके. की त्याचा फायदा झालेला आहे. त्याच्याबद्दल हे सर तुम्हाला सर एक्सप्लेन करते. येस. आशुतोष सर, तुमचं मनापासून धन्यवाद. खूप छान माहिती दिली तुम्ही. पॅरेंट्सला आणि स्टुडंट्सला याचा नक्की फायदा होईल. नक्की. थँक्यू सर. तुमचं परत एक वेळा स्वागत. आपण परत जॉईन झालो. नमस्कार सर. सर, हा जो रिपोर्ट आहे, या रिपोर्ट बद्दल काय सांगाल? हा रिपोर्ट काय काय सांगू शकतो एखाद्या व्यक्तीबद्दल? तुम्हाला मी हा रिपोर्ट आणलेला आहे म्हणजे त्याकरता. ओके. ह्याचं नावच आहे आयटा रिपोर्ट, AITA. ओके. तर तो हे जे आहे म्हणजे ॲक्वायर्ड अँड इनबॉर्न टॅलेंट ॲनालिसिस टेस्ट, बरं. हा रिपोर्ट आहे. हा साधारणतः 60 मानाचा रिपोर्ट आहे. ओके. ह्याचे 2 टेस्ट आहेत. हां. काय होतं की एक इनबॉर्न टॅलेंट टेस्ट असते, म्हणजे आपल्यामध्ये उपजत गुणवत्ता काय आहे हे बघण्याकरता. म्हणजे त्याचं सायन्स त्या पाठीमागे असं आहे, साधारणतः बाळ आईच्या पोटात वाढत असतं. बरोबर. तर साधारणतः 12 आठवड्यापासून ते 23 आठवडे जे काही तो कालावधी असतो, हो. तो त्या कालावधीमध्ये त्याचा ब्रेनची डेव्हलपमेंट चालू झालेली असते. आणि त्याच वेळेला त्याच्या बोटावरती त्या फिंगरप्रिंटचे स्कॅन यायला चालू झाले असतात. ओके. म्हणजे एकाच वेळेला ब्रेनची डेव्हलपमेंट आणि हाताच्या बोटाची ठश्याची डेव्हलपमेंट होत असते. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे बोटाचे ठसे जे आहेत हे युनिक आहेत. आपल्या जगामध्ये साधारणतः 800 करोड लोक आहेत. त्या प्रत्येकाचे ठसे जे आहेत ही वेगळे आहेत. आणि म्हणून आपण आधार कार्डला UID म्हणजे युनिक आयडेंटिटी कार्ड असं म्हणतो. बरोबर सर. का म्हणतो? का ती युनिक आहे, ते एकमेकाचे ठसे कोणाची मॅच नाही होत. बरोबर. मग ही परमेश्वरानं आपल्याला दिलेली ही देणगी आहे. हां. मग ही देणगी, ह्या देणगीचा उपयोग करून आपण अनेक आपल्याबद्दलच्या गोष्टी जाणून घेऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ या रिपोर्टमधून आपल्याला हे माहिती पडतं की आपली पर्सनॅलिटी काय आहे. जर आपल्याला माहिती पडलं की आपली पर्सनॅलिटी ही आहे, म्हणजे बरोबर. म्हणजे म्हणतात की त्याला की देर आर 4 टाईप ऑफ पर्सनॅलिटीज. हां. मग त्या 4 प्रकारच्या पर्सनॅलिटीमध्ये आपण कोणत्या पर्सनॅलिटीमध्ये आहोत, हां. मग ती पर्सनॅलिटी आपल्याला कळाली. तर म्हणजे काय आलं की मी स्वतःला जाणून घेतलं बरोबर. की माझ्यामध्ये कोणती स्ट्रेंथ आहे, कोणता विकनेस आहे, माझ्यामध्ये कोणती कमी आहे, बरोबर. किंवा कोणती गोष्ट मी अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो. जर मुलांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर अभ्यास कशा प्रकारे करू शकतात, त्यांची अभ्यासाची पद्धत कोणती आहे. बरोबर. म्हणजे 3 प्रकारच्या पद्धती असतात. एक असते व्हिज्युअलिस्टिक, काही लोक असतात व्हिज्युअलिस्टिक, म्हणजे नुसतं बघितलं डोळ्यानं वाचलं ते त्यांचं काम होत असतं. दुसरा एक प्रकार आहे तो ऑडिटरी, म्हणजे त्या मुलांना ऐकून जास्त त्यांचं नॉलेज वाढतं, मग त्यांना बोलण्याची जास्त त्यांना गरज असते, ते बडबड करत असतात. म्हणजे एखादा मुलगा काय करतो, शांतपणे वाचतो. बरोबर. दुसरा मुलगा मोठ्यानं वाचतो, बडबड करतो, बरोबर. त्याचा आवाज येतो. आणि तिसरा जो आहे तो असतो केनेस्थेटिक. केनेस्थेटिक. हा म्हणजे काय की त्याला प्रॅक्टिकली जास्त ती मुलं एका जागेला शांत बसत नाहीत. ती बसली ती हालचाल करतील, पेन काढतील, कोणा अक्षरला पेन घेतील, काही करतील, TV बघतील अभ्यास करताना, पण तरी त्यांचा अभ्यास चांगला होतो. बरोबर. म्हणजे काय आलं की काही मुलांचा व्हिज्युअलिस्टिक त्यांना सहज नुसतं डोळ्यांना देखील अभ्यास होऊन जाईल. आता हा रिपोर्ट काढल्यानंतर फायदा काय होतो? समजा पालकाने त्यांना काही इन्स्ट्रक्शन देतात. बघा एखादा मुलगा मोठ्यानं वाचतोय तर पालक काय म्हणतात, आणि असं वाचत आम्ही काय अभ्यास केला, आम्ही मन लावून अभ्यास केला, मन शांतपणे अभ्यास केला, आणि तू काय बडबड करतोयस. म्हणजे पालकाने त्याला इन्स्ट्रक्शन दिल्या, त्या इन्स्ट्रक्शन चुकीच्या नाहीत.
कारण त्यांची जी काही पर्सनॅलिटी आहे ती वेगळी असेल आणि मुलाची पर्सनॅलिटी वेगळी असेल. मग अशा वेळेला काय होतं की दोघांच्या मध्ये मतभेद होतात. मतभेद. आता मुलगा जर पालक जर व्हिज्युअलिस्टिक आहेत तर त्यांचं तसं त्यांचा अभ्यास झाला असेल, परंतु मुलगा जर ऑडिटरी असेल तर काय होणार आहे की त्याला बडबड केल्याशिवाय काम होणार नाही. हा, तो पालकांचं ऐकेल म्हणजे तो हळू वाचेल, पण त्याच्या मेंदूत जाणार नाही. ते मेमरी त्याच्यावर तेवढी राहणार नाही की जे अभ्यास केला तो त्याचा बरोबर. स्टोरेज होणार नाही. करेक्ट. म्हणजे याकरता ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अजून महत्त्वाची गोष्ट काय आहे की ह्या रिपोर्टमध्ये आपल्या ब्रेनच्या प्रत्येक लोबचं ॲनालिसिस केलेलं असतं. Okay. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हटलं की आपल्या ब्रेनचे 2 पार्ट आहेत, एक लेफ्ट ब्रेन आहे, हा, एक राईट ब्रेन. राईट ब्रेन. बरोबर. त्यामध्ये अगेन देर आर 5 लोब्स, हा. म्हणजे 5 लोब्स आहेत, म्हणजे 10 लोब झाले. हा. आपले 10 फिंगर्स आहेत. बरोबर. मग प्रत्येक फिंगर, प्रत्येक बोट ह्या प्रत्येक लोबला कनेक्टेड आहे. ओके. हे शास्त्र आहे. ओके. आणि मग तुम्हाला तुमच्या ब्रेनचं ॲनालिसिस करण्याकरता त्या ब्रेनला उघडायची गरज नाही. तुम्ही जस्ट बायोमेट्रिक टेस्ट तुम्ही ही तुमच्या ब्रेनचं ॲनालिसिस करू शकता. एवढी सायंटिफिक ही टेस्ट आहे. त्यामध्ये आपण जर बघितलं की यामध्ये 10 या ठिकाणी बघा पार्ट आहेत. 1 Okay. 2 3 4 5 हा डावा बाजू, ही उजवी बाजू. उजवी बाजू. बरोबर बरोबर ना. अशा प्रकारचं त्याचं ॲनालिसिस केलं जातं. सर. मग आता हे जे फिंगरप्रिंट्स आहे आपल्या मुलांच्या, तर त्या स्कॅन केल्यानंतर हा रिपोर्ट निघतो ऍक्च्युअली. हा, ओके. त्या 2 टेस्ट आहे त्यामध्ये. हा हा. जी इनबॉर्न टॅलेंट ॲनालिसिस टेस्ट जी म्हणतोय मी, बरोबर. त्या टेस्टमध्ये तुम्हाला फिंगरप्रिंट स्कॅन करतो आपण ओके. आणि त्याचं ॲनालिसिस करून हा हा. आपल्याला एक पार्ट मिळतोय. बरोबर. दुसरा जो पार्ट आहे जो ॲक्वायर्ड टॅलेंटचा जो आहे, हा. ॲक्वायर्ड म्हणजे काय की आतापर्यंत आपण अनेक गोष्टी शिकलो, हम्म. त्याला मी म्हणेन संपादित ज्ञान. बरोबर. आतापर्यंत आपण काही गोष्टी शिकलो, हो. त्या संपादित ज्ञान, ते ॲक्वायर्ड टॅलेंट आहे. त्याकरता आमच्याकडे काही क्वेश्चन आन्सर आहेत, म्हणजे MCQ टाईप आहेत, पण ती कशी आहे सायकॉलॉजिकल आहे. ओके. मग त्या दोन्ही टेस्ट आम्ही एकत्र करतोय. बघा काय होतं, बाजारामध्ये अशा अनेक टेस्ट करणारे लोक आहेत. ओके. आम्ही आमच्याकडे असं का म्हणतो त्याचं कारण आहे, हा हा. कारण हा प्रश्न लोकांना पडेल ना, काय वेगळं काय आहे? हा वेगळं काय आहे. हा. तर आमच्याकडं इनबॉर्न टॅलेंट टेस्ट इथं दाखवलेली आहे, त्याचे रिपोर्ट. बरोबर. ॲक्वायर्ड टॅलेंट टेस्टचे रिपोर्ट इथं बाजूला दाखवले. आम्ही कम्पेअर करतो दोन्ही. ओके. MCQ ची आणि फिंगरप्रिंटची तुम्ही म्हणजे मॅच करतात. सायकोलॉजिकल टेस्ट आहे आणि जी इनबॉर्न टॅलेंट टेस्ट आहे, बरोबर. ह्या दोन्ही जे रिपोर्ट आम्ही दाखवतो हे तुझं इनबॉर्न टॅलेंट आहे. बरोबर. आणि ते तू कमी केले, वाढवलेस का, डेव्हलप केलेस का, हे पुढे दाखवतो आम्ही. म्हणजे काय आलं की तुम्हाला तुमच्याबद्दलचं ज्ञान आतापर्यंत मिळालं, फक्त इनबॉर्नचं नाही मिळालं. बरोबर. त्यामुळं समजा उदाहरणार्थ ह्या दुसऱ्या पार्टमध्ये मॅथमॅटिकल किंवा लॉजिकलचा जो लाल दिसतोय ते भाग आहे, पण या व्यक्तीनं काही ट्रेनिंग घेतले, काही क्लासेस लावले, स्वतःवरती जास्त काम केलं आणि तो पार्ट त्याने वाढवलेला आहे. ओके. म्हणजे आता करिअर चूज करताना याचा उपयोग होणार आहे की याला करिअर कोणतं चूज करायला पाहिजे, हे आम्ही नुसतं एका टेस्टवर सांगत नाही. ओके. ह्या दोन्ही टेस्ट असल्याचा हा फायदा आहे. हा. आणि यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट म्हणजे इंट्रापर्सनल, म्हणजे स्वतःबद्दल तुझी किती माहिती आहे, तुझं गोल सेटिंग कसं असलं पाहिजे, तो प्लॅनिंग करू शकेल का, तो इंटरपर्सनल स्किल कसे आहेत त्याचे चांगले आहेत का, एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती कशी आहे, बरोबर. त्याचं मॅथमॅटिक्स कसं आहे, लॉजिकल त्याचं सेन्स कसं आहे, त्याचं लिंग्विस्टिक भाषा कशी आहे, त्याला इमॅजिनेशन पॉवर किती आहे. बरीच लोक काय फसतात, माहिती पडत नाही त्यांना पुढे काय करायचं. बरोबर. मग त्यांची क्रिएटिव्हिटी किती आहे, त्यांचा बायोलॉजी विषय कसा आहे, फिजिक्स कसं आहे, ह्या सर्व गोष्टींची ह्यात माहिती मिळते आपल्याला. ओके. त्याची शरीर प्रकृती कशी आहे, त्याला याच्यावरून कळतं. सगळं माहिती पडतं. स्वभाव पण समजतो. स्वभाव माहिती पडतो की एखाद्या व्यक्तीला त्याच्या समोरची व्यक्ती, तो त्या व्यक्ती कसं वागेल. समजा ते एक आपल्याला ह्यात असा एक चार्ट आम्ही दिलेला आहे की समजा की त्या व्यक्तीचा पर्सनॅलिटी एक आलेली आहे. बघा, पर्सनॅलिटी पर्यंत तुम्हाला टाईप सांगतो. 4 टाईप आहेत पर्सनॅलिटीचे. ते 4 टाईप कुठले आहेत, तर यामध्ये पहिल्यांदा आहे डॉमिनंट, त्याला आम्ही इगलचं चित्र दिलेलं आहे. बरोबर. दुसरं आहे इन्फ्लुएन्शियल, त्याला आम्ही पिकॉकचं म्हणजे मोरा चित्र. मोराचं. नंतर कंप्लायंट आणि त्याला आऊलचं दिलेलं आहे. हा. आणि स्टेडी म्हणजे त्याला काय दिलंय, डव दिलेलं आहे, कबूतर दिलेलं आहे. बरोबर. अशा 4 प्रकारच्या पर्सनॅलिटी आहेत. राईट. मी ह्या पर्सनॅलिटीमध्ये प्रत्येक माणूस प्रत्येकाशी वागताना काय सारखा वागणार नाही. हो. मग कसा वागेल, मग त्यामध्ये आम्ही काय केलंय की तुमची पर्सनॅलिटी काय आहे, हा. समोरची व्यक्ती कोण असेल, बरोबर. ते तुमचं जमेल का, हा. हे देखील आम्ही सांगतो. म्हणजे सर पार्टनर पण इथं मॅच हो. होऊ शकतात का? ओके. हा रिपोर्ट फक्त मुलांच्या करता नाहीये, हा रिपोर्ट तुमच्या लाईफचा रिपोर्ट आहे. जे आशुतोष सरांनी आपल्याला सांगितलं
की त्यांनी करिअर पाथ चूज करताना एक टेस्ट केली होती, ही टेस्ट हाच रिपोर्ट त्यांना हा मिळाला. रिपोर्ट काढला. आणि मग ते मास या रिपोर्ट काढल्यानंतर त्यांना कळालं की माझ्यामध्ये काय काय गुणवत्ता आहेत, तर मी लोकांना समजून घेऊ शकतो. बरोबर. लोकांचं ऐकून घेण्याची माझी वृत्ती आहे. बघा, ज्यावेळी काउन्सिलर असतो, डॉक्टर असतो, त्या व्यक्तींनाही खूप गरज असते की लोकांना समजून घेणं. बरोबर. जसं की तुमचं पण त्या पार्ट तो खूप चांगला असेल, कारण त्याशिवाय तुम्ही एवढं हे करू शकत नाही. लोकांना समजून घेणं, ऐकून घेणं, हा जो पार्ट तो महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट आहे की लिंग्विस्टिक, भाषा खूप चांगली असणार आहे, बोलणं चांगलं असलं पाहिजे. बरोबर. ह्या गोष्टी आहेत. स्वतःचं प्लॅनिंग म्हणजे इंट्रापर्सनल स्किल जे आहे बरोबर. ते खूप चांगलं असलं पाहिजे. ओके. की ज्याचा इंटरपर्सनल स्किल चांगला आहे हा. तो गोल सेटिंग करू शकतो प्रॉपर, तो प्रॉपर मॅनेजमेंट करू शकतो, तो त्याची स्वप्न देखील मोठी असतात. बरोबर. दुसरा जो पार्ट असतो खाली मॅथमॅटिक्स वगैरे आहे तो अशा प्रकारे प्रत्येक 10 बोटांना 10 तुमचे लोब्स कनेक्ट केलेले आहेत आणि त्या प्रत्येकावरून तुमचं अनालिसिस केलं जातं. करेक्ट. या रिपोर्टवरून तुम्हाला IQ किती आहे, म्हणजे तुमचा बुद्ध्यांक किती आहे ते माहिती पडतं. ते कळतं. तुमचा EQ किती आहे. आता लोकांना IQ फक्त माहिती आहे, हो. त्यापुढे EQ म्हणजे इमोशनल क्वेश्चन किती आहे ते माहिती ओके. नाही. हा. CQ म्हणजे क्रिएटिव्ह क्वेश्चन किती आहे ओके. तो माहिती पण भरतो. प्लस AQ म्हणजे ऍडव्हर्सिटी क्वेश्चन किती आहे. ह्या सर्व गोष्टी आपल्याला जीवनामध्ये पुढे जाण्याकरता खूप महत्वाच्या असतात. कारण ज्या व्यक्तीचा EQ कमी आहे, अशी काही उदाहरण तुम्हाला सांगितले फक्त म्हणजे 1-2 उदाहरणं. उदाहरणार्थ भैयू महाराज, एक मोठी व्यक्ती, खूप ज्ञानी व्यक्ती, भैयाजी महाराज. हा भैयू महाराज, तर त्यांनी सुसाईड केलं. हो. बरोबर. EQ कमी आहे. जो माणूस इमोशनली वीक आहे, ओके. ओके. हा. अशी अनेक उदाहरणं तुम्हाला बघायला मिळतील की लोक खूप चांगली आहेत पण EQ त्यांचा वाढलेला नाही, स्ट्रेंथ त्यांच्यामध्ये, इमोशनल स्ट्रेंथ चांगली नाही. बरोबर आहे. मग मुलांच्या मध्ये ही गोष्टी खूप महत्वाच्या असतात. मुलं खूप सेन्सिटिव्ह आहेत. आई वडील जराशी रागावले की मुलं पळून जातात, घर निघून सोडून जातात निघून. तर अशा प्रकारच्या मुलांना आपण कशा प्रकारे वाढवायचं आहे हे आम्ही सगळं शिकवतो. म्हणून आम्ही सांगतो की हा फक्त एका मुलांच्या करता रिपोर्ट नाही, तर हा पालकांच्या करता आणि मुलांच्या करता लाईफचा रिपोर्ट आहे. सर, मग आता मी तुमच्याकडून हा रिपोर्ट घेतला, मी माझ्यासाठी घेऊ शकतो आणि मुलीसाठी घेऊ शकतो. आम्ही रिकमेंड करतो पालकांना देखील. ओके. कारण तुम्ही पहिल्यांदा स्वतःला ओळखा ना. स्वतःला ओळखलं, मी कोण आहे कळालं, तर मला दुसऱ्यांच्या बद्दल मला कळून घेता येईल की मला हा व्यक्ती कोण आहे. मग आता तुम्ही बोलले सर की 60 पानांचा रिपोर्ट हा. आहे. मग आता ते खूप डिटेल आहे, म्हणजे मी तर बघितलं आहे, ते तर काही गोष्टी कळत पण नाही. कळणार नाही. ते एक्सप्लेन कोण हो करतं? ना. हे एक गोष्ट आमच्याकडे अशी आहे की फक्त आम्ही रिपोर्टचे पैसे घेतो, काउन्सिलिंगचे पैसे घेत नाही. काउन्सिलिंग तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि ते काउन्सिलिंग साधारणतः 1 तास कमी चालतं. आणि हे डिटेलमध्ये पालकांना देखील सांगतो, त्या मुलांना देखील सांगतो की तुम्हाला कसं वागायचं आहे. ह्यामध्ये तुम्हाला दाखवलेला रिपोर्ट हा तुमचं भविष्य सांगत नाही, ही तुमच्यातली स्ट्रेंथ सांगतो. तुमच्यामध्ये ह्या चांगल्या गोष्टी आहेत, ह्या तुम्ही वाढवल्या तर तुम्हाला पुढे जाता येईल. बरोबर. मग हे तुमचा लाईफ पार्टनर चूज करताना देखील आहे. बघा, अजून एक आमची गोष्ट खासियत काय आहे की हा रिपोर्ट काढल्यानंतर तुम्हाला लाईफ सपोर्ट देतो आम्ही. म्हणजे तुम्ही लाईफ टाईम त्यांना तुमचं जे लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे सगळ्या गोष्टी सांगतात सर. हा रिपोर्ट घेऊन एखादा व्यक्ती, समजा मुलगा माझ्याकडे आला की मला पालक आले की या मुलाचं मला सांगा काय करिअर कसं चूज करायचं, काय काय आम्ही सगळं सांगणार आहोत. ते थोडं सांगेन पुढं. हा मुलगा पुन्हा काही वर्षानंतर 5 वर्षानंतर पुन्हा आला तर मला आता लाईफ पार्टनर मला शोधायचा आहे, तर मी काय करू, तर ह्या रिपोर्टद्वारे आम्ही त्याला पुन्हा काउन्सिलिंग करू फ्री ऑफ कॉस्ट. मला करिअर कोणतं चूज केलं पाहिजे परत फ्री, हे सगळं आम्ही या रिपोर्टद्वारे हो. जे काही तुम्हाला काउन्सिलिंग हवं आहे बिझनेस कोणता चूज करायचा हे देखील सांगू. हा लाईफ टाईम सपोर्ट आहे, हे कोणी करत नाही. आम्हाला खरोखर वाटतंय लोकांची सेवा करायची आणि म्हणून आम्ही ह्या रिपोर्टचे 1 टाइम पैसे घेतोय. हा रिपोर्ट लाईफ टाईम करता त्या आमच्या माणसाकरता फ्री असेल. फ्री असतो. प्लस आता करिअर चूज करताना काय होतं बघा, बऱ्याचशा लोकांना करिअर चूज कसं करायचं माहिती पडत नाही. काय होतं, काही ट्रेंड येतात. ट्रेंड जसं आमच्यावर एक ट्रेंड आला की डीएड, जो उठतो तो डीएडला जायचा. डीएड करतो. नंतर एक ट्रेंड आला की सगळे होतं इंजिनियर होतं. इंजिनियर. नंतर एक ट्रेंड आला की IT इंजिनियर. हो. आता ट्रेंड सध्या BCom वगैरे कॉमर्स साईडला जाण्याचा ट्रेंड आलेला. बरोबर. अशा ट्रेंडच्या मागे काही लोक जातात. हा पहिला आहे. दुसरं काय, पालक स्वतः सांगतात की मुलांना की मी हे केलेलं आहे तर तुम्ही देखील हे करा. उदाहरणार्थ इंजिनियर पालक असतो, तो म्हणतो इंजिनियर करा, डॉक्टर करा. पण त्या मुलामध्ये हे टॅलेंट आहे का हे बघायला पाहिजे. बरोबर आहे. त्यामुळे हे दुसरा भाग झाला की कशा भाग आपण चूज करतो. तिसरी गोष्ट म्हणजे मुलं काय करतात, त्यांची मैत्रीण गेली कुठे फॅशन डिझायनिंगला, तर मला पण तिकडे जायचंय. बरोबर. मुलगा कुठे जातो ऍनिमेशनला, तर मी पण तिकडे जातो, म्हणजे एखादा त्यांचा मित्र. तर अशा प्रकारे करिअर चूज करून चालत नाही. मी म्हणतो की तुमच्यातलं इनबॉर्न टॅलेंट चेक करा, तुमच्यातला हा रिपोर्ट काढा आणि रिपोर्ट काढल्यानंतर तुम्हाला प्रॉपर काउन्सिलिंग केलं जाईल आणि तुमच्यामध्ये जी खासियत आहे त्या भागामध्ये तुम्ही जर गेला
बरोबर. त्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला आयुष्यभर आनंद मिळेल. कारण जी गोष्ट तुमच्या आतमध्ये आलेली आहे, जी गोष्ट ती उपजत आलेली आहे, जी गोष्ट आईवडिलांकडून आलेली आहे, त्या गोष्टीमध्ये तुम्ही काम करू शकता. त्यामध्ये आनंद तुम्हाला मिळू शकतो आणि त्याबद्दल तुम्हाला कशा पद्धतीने पुढे जायला लागेल याचं पूर्ण काउन्सिलिंग आम्ही प्रॉपर करतो. एक्झॅक्टली. खूप सुंदर रिपोर्ट आहे सर. म्हणजे तुमचं पूर्ण जीवनाचं या रिपोर्टमध्ये येऊन जातं. कारण याच्यामध्ये फक्त फिंगरप्रिंट्स वरून नाहीये, तर त्याच्यासोबत MCQ, एक इंटेलेक्च्युअल टेस्ट पण घेतली जाते. सायकोमेट्रिक म्हणजे इनबाउंड जे आहे आपलं तेही त्याच्यावरून कळतं. पूर्ण माहिती. इंटरेस्टिंग आहे सर. आणि ह्याचे खूप रिझल्ट्स आहेत. आम्ही मुलांना जे काउन्सिलिंग करतोय ते मगाशी आपल्या पार्टमध्ये आपण सांगितलं की मुलांना आम्ही काही टेक्निक शिकवतोय, मेमरी टेक्निक आहे, स्टडी टेक्निक्स आहेत. ह्या सर्वांचा रिझल्ट जर तुम्ही विचाराल ना, माझ्याकडे असे काही विद्यार्थी आहेत की 60% होते मार्क, ते डायरेक्ट 95% वर जातात. अरे बापरे. म्हणजे आम्ही मुलांना टेक्निक शिकवत नाही, तर एक चांगला विद्यार्थी, चांगला माणूस घडवण्याचं आम्ही काम करतोय. बरोबर. पालकांची त्याचे नातेसंबंध कसे असावे, रोल ऑफ पॅरेंट्स पालकांना समजून सांगतोय. त्या विद्यार्थ्यांना सांगतो तुझा रोल काय आहे, तू कसं वागलं पाहिजेस, हा पूर्ण आम्ही माणूस तू घडवतोय. असे आत्ता अनेक असे आम्हाला आता हे आलेले आहेत रिझल्ट लागल्यानंतर की जो मुलगा 71-72 पर्यंत क्रॉस करत होता, तो त्यापुढे जाऊ शकत नव्हता, काही अगदी केले प्रयत्न 75 जाऊ होता, त्या मुलाला आम्ही सगळे टेक्निक शिकवले, ते प्रॉपर आमचं पर्सनल कोचिंग घेतलं. तो मुलगा आता 89% मार्क मिळवले 10वीला. अरे वा. तो खुश आहे, ते पेरेंट्स खुश आहेत की आम्हाला खूप चांगली माहिती मिळाली. चांगली माहिती. मग ही गोष्ट एकदा शिकवलेली गोष्ट आहे, ती तुम्ही पुढच्या वेळी पण वापरणार आहात, तुम्ही 11वीला वापरणार आहात, 12वीला वापरणार आहात, तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये वापरणार आहात. करेक्ट. एक विद्यार्थी असा होता की जो पास होईल करायची गॅरंटी नाही. 40-50% खूप झाले असं पालकांना वाटायचं. आणि मुलगा खूप, बघा प्रत्येक माणसं हुशार आहेत, प्रत्येक मुलं हुशार असतात, पण त्यांना ती गोष्ट कशी वापरायची माहिती नसतं. आमच्याकडे आम्ही त्याचं पूर्ण ट्रेनिंग देतो आणि पर्सनल कोचिंग घेतो, अजून त्याला जास्त परिणाम त्याचा होतो बरोबर. की त्या मुलाला आता 71 मार्क मिळाले, की जो मुलगा 50% देखील मिळवू शकणार नव्हता. आमचे सामाजिक देखील उपक्रम आहेत, ज्या आम्हाला शाळेमधून वगैरे बोलावलं जातं. बरोबर. आत्ताच एका आदिवासी शाळेचा रिपोर्ट आला की त्या शाळेमध्ये आमचे काही लेक्चर्स ठेवले गेले होते आणि त्या लेक्चरचा परिणाम असा झाला की त्या शाळेतले 97% त्या शाळेचा रिझल्ट लागला की जो आत्तापर्यंत कधीच लागला नव्हता. खूप सुंदर सर. म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन हा फक्त पैसा करता नसतो, तो तुमच्या नातेसंबंधाकरता असतो. या ठिकाणी विद्यार्थी पालक नातेसंबंध आहेत, विद्यार्थ्यांनी त्यांचे गुरु यांचे नातेसंबंध असतात, तर ते नातेसंबंध कसे वापरायचे, तो लॉ ऑफ अट्रॅक्शन कसा जीवनात वापरायचा हे आम्ही शिकवतोय. ते माइंड ट्रेनिंग कसं द्यायचं लोकांना, काय प्रत्येक काय गोष्ट आहे. मग सरांनी सांगितलं की फोबिया, ती भीती कशी काढायची, राग कसा काढायचा, एखाद्या राग देखील आपण कमी करू शकतो, ओके. ती भीती देखील काढू शकतो. अशा प्रकारचे काही NLP टेक्निक्स आहेत, NLP ते देखील आम्ही वापरतो. बरोबर. म्हणजे आमच्या काउन्सिलिंगमध्ये, कोचिंगमध्ये प्रत्येक गोष्टीचा अंतर्भाव असतो. त्यामध्ये NLP टेक्निक आहेत, माइंड ट्रेनिंग आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, हिलिंग आहे आणि अशा अनेक गोष्टींचं ट्रेनिंग, असं कोचिंग दिल्यानंतर तो विद्यार्थी माणूस म्हणून चांगला निर्माण होतो आणि आपल्या भारताचं भविष्य उज्ज्वल आहे हे मला नक्की वाटतं. सर खरंच खूप सुंदर काम करताय तुम्ही. जसं तुम्ही बोलले की आदिवासी शाळांमध्ये पण जाऊन त्याही लोकांना तुम्ही या टेक्निक शिकवतायत आणि त्यांचे मार्क्स वाढतायत, त्यांचं भविष्य उज्ज्वल होतं एक प्रकारे. आणि आपण पैशापासून सुरुवात केली, त्याच्यानंतर आता मुलांच्या याच्यावर आलो, करिअरवर. खूप सुंदर काम आहे सर हे. सर आता ज्याही लोकांना तुमच्याशी कनेक्ट व्हायचंय तर ते कसं कनेक्ट होऊ शकता, तुम्ही नंबर काय सांगाल? मी सर्वांना नंबर सांगतो, तो नंबर तुम्ही तुमच्या हो पण द्याल, तुम्ही या. पण एक सांगतो नंबर, तो नंबर प्रत्येकाने नोट करून घ्यावा. 9167 663355 हा पहिला नंबर आहे. दुसरा नंबर आहे 9930 653355. हे 2 नंबर तुमच्याकरता दिलेले आहेत. आणि ज्यांना वाटतंय की आपल्या मुलांच्यामध्ये फरक पडला पाहिजे, त्यांना आपले नातेसंबंध सुधारायचे आहेत किंवा पैसा आपल्याकडे जास्त आकर्षित करायचा आहे, त्या प्रत्येकानं आमची कॉन्टॅक्ट करावा. कोणत्याही अडचणीत असलेल्या लोकही सरांशी कॉन्टॅक्ट करू शकता. अडचणी वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात, तुमचे सगळे प्रॉब्लेम सर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात आणि बऱ्यापैकी सॉल्व्ह होतात असते बऱ्यापैकी. सर तुमचं मनापासून धन्यवाद. धन्यवाद.